आजचा जो चॅप्टर आहे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचं थोडंसं आपण बेस बघितला तर हे जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत, दीज आर द क्लास और द टाइप ऑफ ॲडिशन और मोलेक्युलर कंपाऊंड. जे काही ॲडिशन किंवा मोलेक्युलर कंपाऊंड्स आहेत त्याचाच हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा टाइप आहे. मग याच्यामध्ये मेनली ॲडिशन और मोलेक्युलर कंपाऊंड्स कोणाला म्हणता येईल? द कंपाऊंड्स विच आर फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ सोल्युशन्स ऑफ 2 or more कंपाऊंड इन सिंपल प्रपोर्शन. दोन किंवा अनेक कंपाऊंडचं जर आपण साध्या प्रपोर्शन मध्ये जर त्यांचं आपण मिश्रण केलं, सिंपल मोलेक्युलर प्रपोर्शन मध्ये जर आपण त्यांच्या सोल्युशनचं मिक्सिंग केलं तर त्या मिक्सिंग पासून तयार होणारे जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांना ॲडिशन किंवा मोलेक्युलर कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. डेफिनेशन मी परत एकदा सांगतोय. द कंपाऊंड्स विच आर फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ सोल्युशन ऑफ 2 or more कंपाऊंड्स इन सिंपल प्रपोर्शन. दोन किंवा अनेक कंपाऊंडचं सोल्युशन एकमेकांमध्ये सिंपली आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्या मिक्सिंग पासून तयार होणारा जो काही कंपाऊंड असेल त्याला आपण ॲडिशन किंवा मोलेक्युलर कंपाऊंड असं म्हटलं जाते. दोन उदाहरणं तुम्हाला समोर दिलेली आहेत. एक ॲलम तुरटी, पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेट यांचं ॲक्वियस सोल्युशन एकमेकांमध्ये मिक्स करा आणि परत त्या मिक्सचरचं एक्सेस वॉटर आहे ते इव्हॉपरेट करा. तुम्हाला जो सॉलिड क्रिस्टल प्रिसिपिटेट होतील त्याला म्हटलं जातं ॲलम. दॅट इज K2SO4 Al2SO4 thrice 24H2O. दिस इज द फॉर्म्युला फॉर ॲलम की ज्याला मराठीमध्ये आपण तुरटी असं म्हणतोय. त्याच्यानंतर दुसरं एक समजून चला, FeCN2 हा एक कंपाऊंड घेतलाय आणि पोटॅशियम सायनाइड FeCN आयर्न सायनाइड किंवा फेरस सायनाइड आणि पोटॅशियम सायनाइड हे दोन्ही जर एकत्रित आपण मिक्स केले तर त्याच्यापासून तयार होणारा जो ॲडिशन कंपाऊंड आहे तो K4FeCN6. तर आपल्याला हे दोन उदाहरणं ॲडिशन कंपाऊंडची किंवा मोलेक्युलर कंपाऊंडची आपल्याला देता येतील. नाउ these addition compound are of two types. One of them is that double salt and another is that coordination compound or the complexes. मग त्याच्यामध्ये जे डबल सॉल्ट्स आहेत ते काय आहेत? द ॲडिशन कंपाऊंड्स ओनली स्टेबल इन सॉलिड स्टेट अँड लूज देअर आयडेंटिटी इन वॉटर. म्हणजे हे जे काही कंपाऊंड आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये स्टेबल आहेत, पण जेव्हा तुम्ही त्यांचं पाण्यामध्ये द्रावण तयार कराल देन दीज लुजेस देअर आयडेंटिटी. मग त्यांची जी काही आयडेंटिटी आहे ती लॉस केली जाते ॲज दे सॉल्ट और दीज डबल सॉल्ट अंडरगोज कम्प्लीट डिसोसिएशन टू फॉर्म करस्पॉन्डिंग आयॉन. त्यांचं करस्पॉन्डिंग आयॉन मध्ये रूपांतर होणार आहे. त्या सॉल्टच्या ज्या काही आयडेंटिटी आहे, सॉल्टच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या लॉस होतील आणि ते सोल्युशन आयनांच्या प्रॉपर्टी दाखवणार आहे. सो दीज आर द ॲडिशन कंपाऊंड only stable in solid state and lose their identity in water. So important word is that lose their identity in the water is known as double salt. मग त्याच्यामध्ये तीन उदाहरणं, पोटॅश ॲलम जो आता आपण जस्ट सांगितला K2SO4 Al2SO4 24H2O दॅट इज पोटॅश ॲलम किंवा त्याला सिम्पली ॲलम तुम्ही म्हणू शकता. अगेन सेकंड वन इज दॅट कार्नॅलाइट. आता कार्नॅलाइट जो काही आहे तो पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड यांचा डबल सॉल्ट आहे. KCl MgCl2 6H2O हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि अजून एक मोहरचं सॉल्ट किंवा त्याला फेरस अमोनियम सल्फेट असंही म्हटलं जातं. दॅट इज द डबल सॉल्ट ऑफ फेरस सल्फेट अँड अमोनियम सल्फेट. फॉर्म्युला आहे FeSO4 NH4 twice SO4 6H2O. So these are all examples of the double salt. Now second category of the addition compound or addition compound or the molecular compound is coordination compound or complex compound. So these are also addition compound which does not loses their identity when dissolved in water. So the water or the solution is known as the coordination compound. तर या कंपाऊंडचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही पाण्यामध्ये जरी ऍड केलं तर हे कंपाऊंड त्यांच्या प्रॉपर्टी लॉस करत नाहीत. म्हणजेच अगदी तुम्ही तो कंपाऊंड ज्या प्रॉपर्टी दाखवणार आहेत त्याच कंपाऊंडची त्याच प्रॉपर्टी तो त्याच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये किंवा सोल्युशन फॉर्म मध्ये तो त्या प्रॉपर्टी दाखवणार आहे. सो इट डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर ऑर द सोल्युशन नोन ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग याच्यामध्ये
पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट हा एक कंपाऊंड म्हणजे K4Ap आणि हेक्साअमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड CONH36 Cl3. तर या पद्धतीने आपल्याला डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड यांचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला फक्त स्टडी करायचा आहे या चॅप्टर मध्ये तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्सेस. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स याच्यामध्ये जो कॉम्प्लेक्स आयन आहे तो काय, तो सेंट्रल मेटल ॲटम अँड सराउंडिंग लिगँड इन कोऑर्डिनेशन स्पियर आर कलेक्टिव्हली नोन एज कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे जो काही आयन आहे की ज्या आयन मध्ये सेंट्रल मेटल ॲटम असेल किंवा सेंट्रल मेटल आयन असणार आहे अँड दॅट इज सराउंडेड बाय लिगँड इन कोऑर्डिनेशन स्पियर. त्याचा जो काही कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्याच्यामध्ये काही लिगँड त्या सेंट्रल मेटल ॲटमनी किंवा आयननी सराउंड केलेले असतील तर जी तयार होणारी इंटिटी आहे, कोऑर्डिनेशन इंटिटी आहे, त्याला आपण कॉम्प्लेक्स आयन असं म्हणणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर, आता कोऑर्डिनेशन नंबर ही टर्म काय, तर नंबर ऑफ लिगँड अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम ऑर द आयन इन द कॉम्प्लेक्स. तुम्ही घेतलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल किंवा सेंट्रल मेटल आयन त्याच्या सराउंडिंग किती लिगँड्स आहेत, नंबर ऑफ लिगँड्स अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन इन द कॉम्प्लेक्स आयन इज नोन एज कोऑर्डिनेशन नंबर. जनरली हा कोऑर्डिनेशन नंबर 2 ते 10 या पद्धतीने तुम्हाला दिसून येतो. कोऑर्डिनेशन नंबर इज फ्रॉम 2 to 10 बट 4 and 6 आर कॉमन कोऑर्डिनेशन नंबर. 4 आणि 6 हे काही कॉमन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन नंबर रेंजेस फ्रॉम 2 to 10 but 4 and 6 are the common coordination number and this coordination number depends upon some factor. काही घटकांवरती हा कोऑर्डिनेशन डिपेंड्स असणार आहे. त्यापैकी जो पहिला घटक आहे that is charge on metal ion, second one is that charge on ligand, third one is that relative size of the metal ion and the ligand, and fourth one is that force of repulsion between ligand. लक्षात घ्या, एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये एखाद्या मेटल आयनची जी काही कोऑर्डिनेशन नंबर आहे तो 2 असेल, 4 असेल, 5 असेल आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये 6 असणार आहे किंवा कोऑर्डिनेशन नंबर जो काय असेल तो कशावरती अवलंबून असेल तर पहिला महत्वाचा मुद्दा चार्ज ऑन मेटल, दुसरा महत्वाचा असेल तो चार्ज ऑन लिगँड, तिसरा असेल ते रिलेटिव्ह साईज ऑफ द मेटल आयन अँड द लिगँड, तो सेंट्रल मेटल आयन आणि त्याच्या भोवती असणारे लिगँड यांची रिलेटिव्ह साईज, आणि सगळ्यात महत्वाचं फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन द लिगँड, त्या लिगँड मध्ये असणारा जो फोर्स ऑफ रिपल्शन. सो ऑल दीज फॅक्टर डिसाइड द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर लिगँड ही टर्म काय, लिगँड और आयन आर द स्पेसिस विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू द सेंट्रल मेटल ॲटम इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे आणि त्याच्या भोवती काही आयन असतील किंवा काही मॉलिक्यूल असतील की जे आयन किंवा मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन पेअर त्या सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करतील आणि त्याच्याबरोबर ती कोऑर्डिनेट कोव्हॅलंट म्हणजे डेटिव्ह या प्रकारचा बॉन्ड तयार करतील. तर त्या स्पेसिसना आपण लिगँड्स असं म्हणणार आहे. सो लिगँड्स आर द स्पेसिस विच आर आयॉन्स ऑर द मॉलिक्यूल विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू सेंट्रल मेटल ॲटम इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज नोन एज लिगँड. क्लासिफिकेशन ऑफ द लिगँड, लिगँडचं वर्गीकरण 2 पद्धतीने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. एक दॅट क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन चार्ज, जो काही लिगँड वरचा जो चार्ज आहे त्या चार्ज नुसार क्लासिफिकेशन केलंय. एकूण 3 प्रकार आपल्याला सापडत आहेत, पॉझिटिव्ह लिगँड, निगेटिव्ह लिगँड अँड न्यूट्रल लिगँड डिपेंडिंग अपॉन द चार्ज. मग पॉझिटिव्ह लिगँड मध्ये NO+, N2H5+, निगेटिव्ह लिगँडचे एक्झाम्पल आहेत CN-, NO2-, OH-, NO3-, F-, Cl-, Br-, O2- एटसेट्रा. न्यूट्रल लिगँडच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल कार्बन मोनॉक्साईड, लक्षात आहे, किंवा त्याला कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं, अमोनिया, वॉटर, अमोनियम हायड्रॉक्साईड, H3CnH2 दॅट इज मिथाइल अमाइन. सो दीज आर द न्यूट्रल लिगँड. तर ऑन द बेसिस ऑफ चार्ज लिगँड्स आर ऑफ 3 टाइप, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड न्यूट्रल, अँड दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल बिलॉंगिंग टू ऑल दी.
Now second way of the classification is based upon number of point of attachment. तो जो काही लिगँड आहे तो किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्या ठिकाणी निर्माण करतोय किंवा किती कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतोय, यालाच आपण त्या लिगँड, याच्यावरून आपण लिगँडचं वर्गीकरण करू शकतो. सो डिपेंडिंग अपॉन द पॉइंट ऑफ अटॅचमेंट, लिगँड आर क्लासिफाइड ॲज दॅट इज मोनो और युनिडेंटेड लिगँड, सेकंड पॉली और मल्टीडेंटेड लिगँड, अँड थर्ड कॅटेगरी इज दॅट एम्बिडेंटेड लिगँड. तर पहिली जी कॅटेगरी आहे ती मोनो और युनिडेंटेड लिगँड. आता त्याच्या नावामधून आपलं लक्षात आलं असेल, द लिगँड्स कंटेनिंग ओनली वन डोनर ॲटम और ओनली वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट. त्या लिगँड मध्ये एकच डोनर ॲटम असणार आहे किंवा तो लिगँड एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट निर्माण करणार आहे विथ सेंट्रल मेटल ॲटम और आयॉन इन द कॉम्प्लेक्स. जर एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये त्या लिगँडनं एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट निर्माण केली असेल किंवा त्या लिगँडकडे एकच डोनर ॲटम असेल तर त्या लिगँडला आपण मोनोडेंटेड किंवा युनिडेंटेड लिगँड असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर, अमोनिया अँड क्लोराइड आयॉन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द मोनो और युनिडेंटेड लिगँड. सेकंड वन इज दॅट पॉली और मल्टीडेंटेड लिगँड. पॉली किंवा मल्टीडेंटेड लिगँड, that the ligand containing two or more donor atoms or two or more points of attachment with central metal atom or ion in the complex. जर एखादं लिगँड मध्ये दोन किंवा अनेक डोनर ॲटम्स असतील किंवा तो लिगँड त्या सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन बरोबरती दोन किंवा अनेक पॉइंट ऑफ अटॅचमेंट निर्माण करत असेल तर त्या लिगँडला आपण पॉली किंवा मल्टीडेंटेड लिगँड असं म्हणणार आहे. मग त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. दिस पॉलीडेंटेड लिगँड ऑन फर्दर क्लासिफाइड ॲज बायडेंटेड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड अँड हेक्साडेंटेड लिगँड. सो बायडेंटेड इज दॅट इथिलीन डायमाइन, ऑक्झॅलेटो, डायमिथाइल ग्लायकोजाइन. ट्रायडेंटेड लिगँड डायइथिलीन ट्रायअमाइन. टेट्राडेंटेड लिगँड ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. आणि हेक्साडेंटेड लिगँड EDTA, इथिलीन डायमिथिलीन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. तर या पद्धतीनं हा हेक्साडेंटेड लिगँड. तर पॉलीडेंटेड लिगँडचे हे परत चार प्रकार आपण बघितलेत. बायडेंटेड विच कन्सिस्ट ऑफ टू डोनर ॲटम और विच फॉर्म two points of attachment with central metal atom. Tridentate which consists of three donor atoms or it form 3 point of attachment. Tetradentate which consists of 4 donor atom or 4 point of attachment. And hexadentate ligand which consists of that is 6 donor atom or which have that is 6 point of attachment with central metal atom or the ion. So that's all about classification of the ligand on the basis of point of attachment. Now third category is the most important one. याच्यावरती मेजॉरिटिकली तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात. एम्बिडेंटेड लिगँड. जे काही एम्बिडेंटेड लिगँड आहे, व्हॉट अबाउट द लिगँड विच हॅज टू ऑर मोर डोनर ॲटम्स. त्या लिगँडकडे दोन किंवा अनेक डोनर ॲटम्स असणार आहेत, बट ॲट अ टाइम ओनली वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट विथ सेंट्रल मेटल ॲटम. तो एका वेळी एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्या मेटल आयन बरोबरती डेव्हलप करणार आहे. म्हणजे त्या लिगँडकडे एकापेक्षा जास्त जरी डोनरिंग साईट असतील, डोनर ॲटम्स असतील, तरी तो पॉइंट ऑफ अटॅचमेंट मात्र एकच निर्माण करणार आहे. मात्र तो वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतो. या पद्धतीने त्याला एम्बिडेंटेड लिगँड असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. NO2 दॅट नायट्रोजन ही डोनेटिंग साईट ठरू शकते. MO2 हा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार होईल. आणि ऑक्सिजन ही सुद्धा त्याची डोनेटिंग साईट ठरू शकते. ONO म्हणजे MONO हा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार होणार आहे. अगदी त्याच पद्धतीनं सायनाइड आणि आयसोसायनाइड. सायनाइड मध्ये कार्बन ही डोनेटिंग साईट असेल, तर आयसोसायनाइड मध्ये नायट्रोजन ही डोनेटिंग साईट असणार आहे. तर लक्षात घ्या, दीज आर हे जे काही दोन्ही आपण एक्झाम्पल बघितले एम्बिडेंटेड लिगँड ज्यांच्यामध्ये असणार आहेत ते लिंकेज आयसोमरचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे. लिंकेज मध्ये फक्त बदल आहे, बाकी मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे. लिंकिंग जे काय त्याच्यामध्ये बदल आहे. आपण जर बघितलं MONO
MONO आणि MNO2 यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त लिंकिंग पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्सिजन थ्रू आहे तर दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये नायट्रोजन थ्रू आहे. अगदी त्याच पद्धतीनं सायनाइड आणि आयसोसायनाइड मध्ये. तर हे जे काही सायनाइड, आयसोसायनाइड, थायोसायनाइड हे जे काही आहेत ते अँबिडेंटेड लिगँडचे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. त्यानंतर एक महत्वाची थिअरी आहे वेर्नर्स थिअरी फॉर द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीमध्ये जी थिअरी मांडली गेली ती वेर्नर्स थिअरी. सो अकॉर्डिंग टू दिस वेर्नर थिअरी सेंट्रल मेटल ॲटम एक्झिबिट टू टाइप्स ऑफ द व्हॅलन्सी. जो काही सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे किंवा आयन असणार आहे त्याला दोन व्हॅलन्सी असणार आहेत, ज्याला एक आपण प्रायमरी व्हॅलन्सी म्हणणार आहे आणि दुसरी असेल ती सेकंडरी व्हॅलन्सी. सो सेंट्रल मेटल ॲटम एक्झिबिट टू टाइप्स ऑफ द व्हॅलन्सी सच एज प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंडरी व्हॅलन्सी. आता पैकी जी प्रायमरी व्हॅलन्सी आहे त्यालाच प्रिन्सिपल किंवा आयोनायझेबल किंवा आयोनिक व्हॅलन्सी असेही म्हणता येईल. सो प्रायमरी व्हॅलन्सी इज ऑल्सो नोन एज principal or ionizable or ionic valency. Its oxidation state, this primary valency is nothing but the oxidation state of the metal ion. जो काही सेंट्रल मेटल आयन आहे त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे तीच त्याची प्रायमरी व्हॅलन्सी असेल. लक्षात आलं. सो प्रायमरी व्हॅलन्सी ऑफ द कॉम्प्लेक्स corresponds to the oxidation state of the central metal ion. Now this primary valency is satisfied by only negative आयन. जी काही प्रायमरी व्हॅलन्सी आहे ती निगेटिव्ह आयननी सॅटिस्फाय केली जाईल. सो प्रायमरी व्हॅलन्सी इज ऑलवेज सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह आयन. सेकंड वन इज दॅट इट इज डिनोटेड बाय सॉलिड लाईन. त्याचं जे काही डिनोशन आहे ते आपण सॉलिड किंवा कंटिन्युअस लाईन आपण त्या ठिकाणी डिनोट करतोय. अँड दिस टाइप ऑफ द व्हॅलन्सी इज नॉन डायरेक्शनल. त्याला कुठल्याही प्रकारचं डायरेक्शनल कॅरेक्टर नाही म्हणून ती नॉन डायरेक्शनल म्हणता येईल. जी सेकंडरी व्हॅलन्सी आहे this is also called as auxiliary valency, subsidiary valency, or it is also known as residual valency or non-ionizable valency. So the secondary valency is nothing but coordination number of the central metal ion. जो काही central metal ions आहे त्याचा जो coordination number आहे तो coordination number म्हणजे secondary valency. So this secondary valency is satisfied by the ligand. जी काही ligands आहेत ती ligand ही सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करणार आहेत. अँड दिस सेकंडरी व्हॅलन्सी हॅव फिक्स्ड व्हॅल्यू. लक्षात घ्या ही जी व्हॅल्यू असणार आहे ती फिक्स्ड असणार आहे. इट इज नॉट चेंजेबल. अगेन दिस सेकंडरी व्हॅलन्सी इन वेर्नर थिअरी दॅट इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. डॉटेड लाईन ती दाखवली जाईल. अँड दिस सेकंडरी व्हॅलन्सी हॅव डायरेक्शनल कॅरेक्टर. त्याला डायरेक्शनल कॅरेक्टर असणार आहे आणि त्याच्यानुसार त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री ठरली जाणार आहे. लक्षात घ्या primary valency do not decide the geometry of the complex, but secondary valency decide the geometry of the complex as the secondary valency having directional character. So that's all about primary valency and secondary valency, and that's all about Werner theory. त्याच्यानंतर आपण बघतोय क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ द लिगँड कॉम्प्लेक्स. जो काही लिगँड कॉम्प्लेक्सचा टाइप आहे त्याच्यानुसार आपण हे वर्गीकरण करणार आहे. तिथं दोन प्रकार आहेत, एक होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि दुसरा प्रकार आहे तो हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. द कॉम्प्लेक्सेस इन विच ओनली वन टाइप ऑफ द लिगँड. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये केवळ एकच प्रकारचं लिगँड आहे, बरोबर आहे, एकच प्रकारचं लिगँड असेल तर त्याला आपण होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस असं म्हणणार आहे. द कॉम्प्लेक्सेस इन विच ओनली वन टाइप ऑफ लिगँड अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम इज नोन एज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. त्याला आपण होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणणार आहे. त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल हेक्सा ॲक्वो कोबाल्ट 3. तर हा जो काही आयन आहे CONH3 6 टाइम 3+, हा जो काही कॉम्प्लेक्स आहे दॅट इज होमोलेप्टिक एज इट कन्सिस्ट ऑफ ओनली अमाइन. जो काही लिगँड आहे तो अमाइन लिगँड याच्यामध्ये एकच प्रकारचा आहे त्यामुळे हे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स असेल. सेकंड इन दॅट heteroleptic complex, the complexes in which central atom is attached to different types of the ligand. वेगवेगळे लिगँड जर त्या सेंट्रल मेटल ॲटमला किंवा आयनला अटॅच असतील तर त्या कॉम्प्लेक्सला आपण हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स असं म्हणणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे CONH3 4 टाइम Cl2. याच्यामध्ये 4 अमोनिया आणि 2 क्लोरीन हे एकूण 6
जे काही लिगँड्स आहेत ते सेंट्रल कोबाल्ट मेटल ऍटमला त्या ठिकाणी अटॅच आहेत. तर इथं लक्षात घ्या 4 अमोनिया आणि 2 क्लोरीन एकूण 6 लिगँड आहेत आणि हे 6 लिगँड पैकी 4 अमोनिया आणि 2 क्लोरीन वेगवेगळ्या प्रकारचे लिगँड कोबाल्टला अटॅच झाले दिसतील. सो दिस इज हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. नाउ दिस कॉम्प्लेक्स कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड मधला जो कॉम्प्लेक्स आयन आहे त्याच्यावरती चार्ज कोणता आहे त्याच्यानुसार ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग पहिला आहे कॅटिओनिक कॉम्प्लेक्सेस, दुसरा प्रकार आहे एनिओनिक कॉम्प्लेक्सेस आणि तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. तर पहिला जो आहे कॅटिओनिक कॉम्प्लेक्सेस. आता कॅटिओनिक कॉम्प्लेक्सेस कोणाला म्हणता येईल? दी कॉम्प्लेक्सेस इन विच कॉम्प्लेक्स आयन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. आपल्या पुढे एक रिएक्शन दिसते दॅट इज CONH3, तिथं CH3 नाही NH3 आहे, CONH3 Cl3 हा जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला मिळेल CONH3 3+ 5Cl-. तर यामध्ये जो कॉम्प्लेक्स आयन तयार झालाय त्याच्यावरती चार्ज आहे 3+ and that is because this complex belonging to the cationic complex. Second type of the complex is that anionic complex. The complexes in which complex ion carries a negative charge. जर एखाद्या कॉम्प्लेक्स मधल्या कॉम्प्लेक्स आयन कडे निगेटिव्ह चार्ज असेल तर ते जे काही कॉम्प्लेक्स असेल त्याला आपण ॲनिओनिक कॉम्प्लेक्स असं म्हणता येईल. एक्झाम्पल आपल्या समोर आहे K4FeCN6. त्याच्यामध्ये जे FeCN6 आहे त्याच्यावरती 4- हा एवढा चार्ज आहे अँड बिकॉज ऑफ दॅट as the complex ion is negatively charged, this complex belonging to the anionic complex. Now third type of the complex is neutral complexes. न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस की ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स आयोनच असणार नाही. लक्षात घ्या कॉम्प्लेक्स विच डू नॉट कॅरी नेट चार्ज, एकूण चार्ज 0 असणार आहे. म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आयोन हा प्रकार असणार नाही. जो काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असणार आहे. यालाच आपण न्यूट्रल म्हणजे चार्जलेस असणार आहे. नेट चार्ज त्या कॉम्प्लेक्सचा 0 असणार आहे. सो इट इज रेफर्ड ॲज न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. जनरली कार्बोनिल लिगँड जे आहेत कार्बोनिल जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते कार्बोनिल कॉम्प्लेक्सेस दे आर बिलॉंगिंग टू द न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. दॅट इज टेट्रा कार्बोनिल निकेल इज वन ऑफ द एक्झाम्पल बिलॉंगिंग टू दिस. सो डिपेंडिंग अपॉन द चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन वी हॅव 3 कॅटेगरी: कॅटिओनिक कॉम्प्लेक्सेस, anionic complexes and neutral complexes. We discussed their examples and definition. Next with oxidation state of the central metal atom. जो काही सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम इज नथिंग बट चार्ज ऑन सेंट्रल मेटल ऍटम इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जो काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे त्यांच्यामधला सेंट्रल मेटल ऍटम असेल किंवा जो आयन आहे त्याच्यावरती जो काही चार्ज असणार आहे त्या चार्जला आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम. आता हा जो काही ऑक्सिडेशन नंबर आहे कॉम्प्लेक्सचा तर तो सिंपल मेथडनी त्या ठिकाणी काढला जाईल. मग ते काढण्यासाठी त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर पहिल्यांदा काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन वेगळे होतील. मग जो काही कॉम्प्लेक्स आयन आहे त्या कॉम्प्लेक्स आयन वरती जो काही चार्ज डेव्हलप होणार आहे त्या चार्जनुसार लिगँडचा चार्ज वरून आपण त्या ठिकाणी जो काही सेंट्रल मेटल आयन आहे त्या सेंट्रल मेटल आयनच्या ऑक्सिडेशन स्टेटचे कॅल्क्युलेशन करू शकतो. हे आपण 11वीच्या रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टर मध्ये अभ्यासलेला आहे. चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. आता चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय? सो चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, व्हॉट एव्हर चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन इज रेफर्ड एज द चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. फॉर एक्झाम्पल FeCN6 4- हा जो FeCN6 4- आहे त्याच्यावरती चार्ज आहे -4 अँड दॅट इज नथिंग बट द चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन. आता कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन म्हणजे काय तर मगाशी आपण जस्ट वेर्नर थिअरी शिकत असताना सांगितलं की प्रायमरी व्हॅलन्सी हॅव नॉन डायरेक्शनल व्हाईल सेकंडरी व्हॅलन्सी इज द डायरेक्शनल कॅरेक्टर. मग ही जी काही सेकंडरी व्हॅलन्सी आहे दॅट इज सेंट्रल मेटल आयन अँड सराउंडेड बाय द लिगँड दॅट हॅव डेफिनाइट जॉमेट्रिकल शेप. त्याला काहीतरी एक विशिष्ट असा डेफिनाइट जॉमेट्रिकल शेप असणार आहे and that is nothing but the coordination polyhedron. So the actual arrangement of the ligand around the central metal atom is known as coordination polyhedron. जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याच्या भोवती लिगँडची जी मांडणी असणार आहे, जी अरेंजमेंट असणार आहे त्यालाच आपण
कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन म्हणणार आहे किंवा जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन इज टेट्राहेड्रल, स्क्वेअर प्लेनर, ऑक्टाहेड्रल, ट्रायगोनल, बायपिरॅमिडल अँड स्क्वेअर प्लेनर ॲज शोन इन डायग्राम. इथं डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. तर यापैकी कुठलाही कोऑर्डिनेशन पॉलिहायड्रॉन तिथं असेल, ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल, स्क्वेअर प्लेनर, trigonal bipyramidal and square pyramidal. So these are the coordination polyhedron. So central metal M, and this one is the arrangement of the ligand surrounding to that central metal atom, which have directional character and that give definite geometrical shape to that complex compound. And that definite geometrical shape of the complex compound is nothing but the geometry of the complex, or it is also referred as coordination polyhedron. Now next is that characteristics ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. जो काही कॉम्प्लेक्स आयन आहे त्याचे जनरल काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येतील. सेंट्रल मेटल आयन इन द कॉम्प्लेक्स आयन इज जनरली ट्रान्झिशन मेटल. जो काही तुम्ही कॉम्प्लेक्स घेणार आहे त्या कॉम्प्लेक्स मधला जो सेंट्रल मेटल ऍटम असणार आहे तो जनरली ट्रान्झिशन मेटल असणार आहे. काही कॉम्प्लेक्सेस मध्ये इनर ट्रान्झिशन मेटल सुद्धा असू शकतो. सो ट्रान्झिशन मेटल अँड समटाइम इनर ट्रान्झिशन मेटल form these complexes. Once form complex, transition metal lose its individual property and acquire properties of the complex. म्हणजे जेव्हा हा ट्रान्झिशन मेटल जेव्हा एकदा कॉम्प्लेक्स तयार करणार आहे किंवा त्याचं रूपांतर जर कॉम्प्लेक्स मध्ये झालं तर तो कॉम्प्लेक्स आयन स्वतःच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत ते लॉस करणार आहे अँड इट अक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ द कॉम्प्लेक्स. सो दिस transition metal lose its individual property and it acquire properties of the complex ion. Now third is that complex ion retain their property in the solution. मगाशी आपण बघितले जेव्हा एखादं कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स आयन वॉटर मध्ये आपण डिझॉल्व्ह करू किंवा त्याचं सोल्युशन तयार करू, इट डू नॉट लुजेस इट्स प्रॉपर्टी बट इट रिटेन देअर प्रॉपर्टी इन वॉटर और इन सोल्युशन. Again, the net charge of the complex ion is the algebraic sum of charges of its constituent ion. म्हणजे जो काही नेट चार्ज असणार आहे कुठलाही कॉम्प्लेक्स कंपाऊंड घेतला तर तो पूर्ण कॉम्प्लेक्स कंपाऊंड चार्जलेस असणार आहे ऍज इट पॉजेसेस काउंटर आयन अँड कॉम्प्लेक्स आयन. आणि कुठलाही कॉम्प्लेक्स आयन जर घेतला तर त्या कॉम्प्लेक्स आयनचा जो काही चार्ज असेल मग तो कॅटियोनिक कॉम्प्लेक्स असू नाही तर एनियोनिक कॉम्प्लेक्स असू द्या, व्हॉट एव्हर नेट चार्ज इज द अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स आयन मध्ये कॉन्स्टिट्युएंट आयन कोणते आहेत त्यांचा जो काही नेट चार्ज येणार आहे त्या नेट चार्ज म्हणजेच त्या कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज त्या ठिकाणी सांगता येईल. अगेन चिलेट कॉम्प्लेक्सेस इज मोर स्टेबल दॅन नॉन चिलेट कॉम्प्लेक्स. तर काही पॉलिडेंटेट लिगँड किंवा मल्टीडेंटेट लिगँड्स आहेत दे फॉर्म they are referred as chilate ligand. त्यांना चिलेट लिगँड असं म्हटलं जातं. अँड दे फॉर्म कॉम्प्लेक्स विथ द सेंट्रल मेटल atom or the ion and that complex is referred as chilate complex. For example, EDTA. EDTA हा जो काही हेक्सा डेंटेट लिगँड आहे, इट फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ द मेटल अँड दॅट कॉम्प्लेक्स बिलॉंगिंग टू द चिलेट कॉम्प्लेक्स. तो चिलेट कॉम्प्लेक्स असणार आहे. तर हे जे काही चिलेट कॉम्प्लेक्स आहेत दीज आर मोर स्टेबल दॅन द नॉन चिलेट कॉम्प्लेक्स. म्हणजे मोनोडेंटेट जे लिगँड आहेत किंवा युनिडेंटेट लिगँड आहेत दीज आर रेफर्ड ॲज नॉन चिलेट कॉम्प्लेक्स. जे मोनोडेंटेट लिगँडनी तयार झालेले जे कॉम्प्लेक्स आहे ते नॉन चिलेट कॉम्प्लेक्स असेल आणि मल्टीडेंटेट किंवा पॉलिडेंटेट लिगँडनी तयार केलेले जे कॉम्प्लेक्स असेल त्याला चिलेट कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. आणि ऑब्झर्वेशन असं येते चिलेट कॉम्प्लेक्सेस आर मोर स्टेबल टू दॅट ऑफ नॉन चिलेट complexes. आता factor affecting stability of the complex that decided that can be discussed in the last point. आपण या चॅप्टर मध्ये शेवटच्या मुद्द्यामध्ये स्टॅबिलिटी बद्दल डिस्कस करणार आहे. आता फक्त एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, चिलेट कॉम्प्लेक्सेस आर मोर स्टेबल दॅन नॉन चिलेट कॉम्प्लेक्सेस. नेक्स्ट इज दॅट सिडविक इलेक्ट्रॉनिक थिअरी. आता सिडविक थिअरी काही वेगळी किंवा नवीन नाही. अकॉर्डिंग टू सिडविक कॉन्सेप्ट the ligand donate electron pair to central metal atom and form coordinate covalent bond. म्हणजे जो सेंट्रल मेटल ऍटम असणार आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे आणि सराउंडिंग जे लिगँड आहेत ते इलेक्ट्रॉन रिच असणार आहेत. दीज लिगँड डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू सेंट्रल मेटल ॲटम ऑर द आयन अँड फॉर्म कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड अँड दिस इज द सिडविक कॉन्सेप्ट और सिडविक इलेक्ट्रॉनिक थिअरी. नेक्स्ट वन इज दॅट मोस्ट इम्पॉर्टंट
दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, की ज्याला EAN असं म्हटलं जातं. याच्यावरती तुम्हाला एकतरी न्यूमेरिकल त्या ठिकाणी विचारला जातो. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर वरती द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द सेंट्रल मेटल आयॉन इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज नोन ॲज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला काढायची आहे. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द सेंट्रल मेटल आयॉन इन द कॉम्प्लेक्स, जो काही सेंट्रल मेटल आयॉन आहे त्याच्या भोवती एकूण जेवढे काही इलेक्ट्रॉन असणार आहेत त्यांची संख्या, यालाच आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे EAN असं म्हटलं जातं. अँड दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला दॅट इज EAN इक्वल टू Z मायनस X प्लस Y. Z मायनस X प्लस Y, वेअर Z इज द ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल. Z हे जे काय असेल ते ॲटॉमिक नंबर असणार आहे. X इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल, जो सेंट्रल मेटल आहे त्या मेटलची जी काही ऑक्सिडेशन स्टेट आहे ती असेल. सो Z मायनस X म्हणजे ॲटॉमिक नंबर मधून ऑक्सिडेशन स्टेट वजा करा, प्लस त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे, Y ऍड करायचा आहे. Y इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगॅन्ड. त्या लिगॅन्डनी डोनेट केलेली जी काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती इलेक्ट्रॉनची संख्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगॅन्ड. लक्षात घ्या, लिगॅन्डनी डोनेट केलेली जी इलेक्ट्रॉनची संख्या. मग मोनोडेंटेट लिगॅन्ड असेल, लक्षात घ्या, मोनोडेंटेट लिगॅन्ड असेल ते एक पेअर डोनेट करणार आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहे. म्हणजे जेवढे मोनोडेंटेट लिगॅन्ड्स आहेत, नंबर ऑफ मोनोडेंटेट लिगॅन्ड इंटू 2 दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड. म्हणजे एक लिगॅन्ड, एक मोनोडेंटेट लिगॅन्ड किंवा युनिडेंटेट लिगॅन्ड एक इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणार आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. जेवढी लिगॅन्डची संख्या आहे, जेवढी मोनोडेंटेट लिगॅन्डची संख्या आहे त्याला गुणिले 2 केलं तर तुम्हाला एकूण इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी काढता येईल. एक एक्झाम्पल तुम्हाला पुढे दिलंय टेट्रा कार्बोनिल निकेलचं. याच्यामध्ये निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28, त्यामुळे Z ची किंमत आहे 28. निकेल हा जो काही टेट्रा कार्बोन निकेल, याच्यावरती निकेल हा निकेल मेटल ॲटम आहे, चार्जलेस ॲटम आहे, त्यामुळे त्याचा चार्ज जो आहे तो 0 आहे. 28 वजा 0 केलं आणि 4 कार्बोनिल ग्रुप त्याला जोडलेले आहेत. 4 कार्बोनिल लिगॅन्ड्स आहेत. एक कार्बोनिल लिगॅन्ड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, म्हणजे एक लिगॅन्ड एक पेअर डोनेट करणार आहे. 4 लिगॅन्ड 4 पेअर डोनेट करेल आणि 4 पेअर म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला मिळाला 28 वजा 0 अधिक 8 बरोबर 36. तर या पद्धतीनं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आपण एखाद्या जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिला असेल तर त्याचा आपल्याला काढता येईल आणि याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नॉमेनक्लेचर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सगळ्यात महत्वाचा भाग, एकतरी MCQ तुम्हाला नॉमेनक्लेचर वरती विचारला जातो. मग एखादं कॉम्प्लेक्स दिलं जातं, त्याचं करेक्ट IUPAC नेम काय किंवा करेक्ट IUPAC नेम दिलं जातं, त्याचं जो काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर तुम्हाला करेक्ट आयडेंटिफाय करायचं असतं. तर या पद्धतीनं नॉमेनक्लेचर वरती तुम्हाला MCQ त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर याचे जे रूल्स आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. पहिला जो रूल आहे नॉमेनक्लेचरचा, द कॅटन इज नेम्ड फर्स्ट इन बोथ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज द कोऑर्डिनेशन एंटिटी. म्हणजे तुम्हाला दिलेली जो काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा कॅटोनिक कॉम्प्लेक्स असू द्या नाहीतर अॅनिओनिक कॉम्प्लेक्स असू द्या, तो पॉझिटिव्हली चार्ज असू नाहीतर निगेटिव्हली चार्ज असू द्या, त्यातला जो काही कॅटायन आहे दॅट इज कॅटायन इज नेम्ड फर्स्ट इन बोथ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज द कोऑर्डिनेशन एंटिटी. तो कॅटायन आहे त्याचं नाव आपल्याला अगोदर लिहायचं आहे. द लिगॅन्ड आर नेम्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर बिफोर द नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. जो काही सेंट्रल मेटल ॲटम आहे किंवा आयन आहे त्याच्या अगोदर आपल्याला लिगॅन्ड जे आहेत ते लिगॅन्ड लिहायचे आहेत. एकच लिगॅन्ड असेल तर काही प्रश्न नाही, पण एकापेक्षा जास्त वेगवेगळी लिगॅन्ड असतील तर त्या लिगॅन्डची जी काही अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, त्यांच्या नावाची जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे त्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनच्या अगोदर ही लिगॅन्ड तुम्हाला लिहायची आहे. नेम ऑफ द अॅनिओनिक लिगॅन्ड एंड इन O, म्हणजे काही अॅनिओनिक लिगॅन्ड्स आहेत म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहेत त्यांचा शेवटी O हा ऍड करायचा आहे. उदाहरणार्थ Cl मायनस लिगॅन्ड असेल तर क्लोरो, Br मायनस असेल तर ब्रोमो, I मायनस असेल लिगॅन्ड असेल तर आयोडो, बरोबर आहे. सायनाइड लिगॅन्ड असेल तर सायनाइटो, या पद्धतीनं. NO2 लिगॅन्ड असेल मायनस चार्ज तर नायट्रिटो, या पद्धतीनं त्यांना
ओ शेवटी येणार आहे. सो ॲनिओनिक लिगँड एंड्स इन ओ. दोज ऑफ न्यूट्रल लिगँड आणि कॅटिओनिक लिगँड, जे काही न्यूट्रल लिगँड्स आहेत आणि कॅटिओनिक लिगँड्स आहेत, आर द सेम एक्सेप्ट aqua for H2O, amine for NH3, carbonyl for CO and nitrosyl for NO. लक्षात घ्या, जे काही ॲनिओनिक लिगँड आहेत, निगेटिव्ह चार्ज लिगँड आहेत, त्यांचा शेवटी ओ हा येणार आहे. लक्षात, जसं मी सांगितलं क्लोरो, ब्रोमो, नायट्रिटो, ऑक्झॅलेटो या पद्धतीनं. आणि जे न्यूट्रल किंवा कॅटिओनिक लिगँड्स आहेत त्यांची नावं जशीच्या तशी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. लक्षात आलं. आता याला काही अपवाद आहेत, काही म्हणजे अपवाद असे आहेत की ॲक्वा फॉर द वॉटर, म्हणजे वॉटरला ॲक्वा हे या ठिकाणी, NH3 ला अमाइन असं म्हणायचं आहे, CO असेल त्याला कार्बोनिल असं म्हणायचं आहे, NO असेल त्याला नायट्रोसिल, हे या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. अँड दीज आर प्लेस्ड विदिन द एन्क्लोज्ड मार्क. जे काही पॅरेंथेसिस आहे त्या पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला हे त्या पद्धतीने लिहायचे आहेत. म्हणजे जे काही लिगँडची नावं आहेत ती लिगँडची नाव आपल्याला कॉम्प्लेक्स म्हणजे काय सॉरी पॅरेंथेसिस मध्ये कंसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती लिहायची. नेक्स्ट वन इज दॅट द प्रिफिक्स मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा आर युज्ड टू इंडिकेट द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिगँड इन द कोऑर्डिनेशन एंटिटी. जर एकच लिगँड 2 वेळा 3 वेळा 4 वेळा, म्हणजे उदाहरणार्थ NH3 4 टाइम असेल तर टेट्रा अमाइन या पद्धतीनं, H2O 6 असेल H2O 6 असेल तर लक्षात घ्या हेक्झा ॲक्वो असं लिहिणार आहे. तर या पद्धतीनं तर जे काही लिगँडची संख्या आहे ती लिगँडची संख्या प्रिफिक्सच्या स्वरूपामध्ये मोनो, डाय, ट्राय या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लिहायचे आहे. आणि दॅट मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा आर युज्ड टू इंडिकेट नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिगँड इन द कोऑर्डिनेशन एंटिटी वेअर द नेम्स ऑफ द लिगँड इन्क्लूड अ न्यूमेरिकल प्रिफिक्स. आता काहीच्या बाबतीमध्ये इथिलीन डायअमाइन याच्या असे जे काही लिगँड्स आहेत की ज्यांच्या नावामध्ये हे प्रिफिक्स त्या ठिकाणी येणार आहेत, मग त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला वापरायचं आहे 20. म्हणजे समजून चला इथिलीन डायअमाइन 2 त्या ठिकाणी वापरले, 2 वेळा वापरले तर 20, 3 वेळा वापरला असेल तर ट्रीस, 4 वेळाला असेल तर टेट्राकिस या पद्धतीने. सो लिगँड. हॅलो सर, तास चालू आहे सर, तास चालू आहे, मी परत कॉल करतो तास संपल्यानंतर. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. तर प्रिफिक्सेस दॅट इज मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा आर युज्ड टू इंडिकेट नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिगँड. एकच लिगँड 2 वेळा 3 वेळा त्या ठिकाणी येत असेल तर त्याला डाय, ट्राय, टेट्रा या ठिकाणी लिहायचं आहे. अँड व्हेन द नेम्स ऑफ लिगँड इन्क्लूड न्यूमेरिकल प्रिफिक्स, मग जर एखाद्या लिगँडच्या नावामध्ये न्यूमेरिकल प्रिफिक्स येत असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये 20, ट्रीस, टेट्राकिस एटसेट्रा आर युज्ड. द लिगँड टू विच दे आर रेफर बीइंग प्लेस्ड इन द पॅरेंथेसिस. म्हणजे हे जे काही लिगँड्स आहेत ते त्यांची नावं आपण पॅरेंथेसिस मध्ये म्हणजे गोल कंसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय NiCl2 PH3 ट्वाइस या पद्धतीनं PH3 ट्वाइस या पद्धतीने आपल्याला तो दिलेला लिगँड आहे. इज नेम्ड ॲज दॅट इज डायक्लोरो, 2 क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोरो. आता PH3 ट्वाइस आहे. आता PH3 ट्वाइस म्हणजे ट्रायफेनिल फॉस्फाईन, PPH3 थ्राइस म्हणजे ट्रायफेनिल फॉस्फाईन. इथं ट्राय हा प्रिफिक्स त्या ठिकाणी आला, लक्षात आले. मग त्याच्यासाठी हे ट्रायफेनिल वेळा आहे तर 2 वेळा म्हणून 20 दिले गेले. तो डायक्लोरो 20 ट्राय आणि त्याच्यामध्ये जो काही मेटल आहे तो सेकंड जे निकेल, ती त्या निकेलची पुढचा नियम तुम्हाला दिलेलाच आहे. ऑक्सिडेशन इन द कॅटायन anion और न्यूट्रल कोऑर्डिनेशन एंटिटी इंडिकेटेड बाय रोमन. आपण डिस्कस करतोय नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग हे नॉमेनक्लेचर करत असताना मी परत एकदा रूल्स त्या ठिकाणी सांगतोय. द कॅटायन इज नेम्ड फर्स्ट इन बोथ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन एंटिटी. जो कॅटायन आहे तो अगोदर लिहायचा आहे, ऍनायन आहे तो नंतर लिहायचा आहे. जसं आपण कुठलाही जनरल सॉल्ट लिहितो, उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड
मिठाचा फॉर्म्युला NaCl. NaCl मधला कॅटायन कोण आहे? Na+, आणि Cl हा एनायन आहे. त्यामुळे आपलं नेहमीचा रूल काय, तर पहिल्यांदा कॅटायन आणि त्याच्यानंतर एनायन. जसं सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम हा कॅटायन आहे, सल्फेट हा एनायन आहे. जो रेग्युलरचा रूल आहे तोच इथं वापरायचा आहे. सो कॅटायन इज नेम्ड फर्स्ट इन बोथ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन एंटिटी. त्याच्यानंतर दुसरा नियम असा आहे, लिगँड्स आर नेम्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जर एकापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे लिगँड असतील तर ते लिगँडची नावं अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तुम्हाला ती लिहायची आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, अॅनियोनिक लिगँड्स आर एंड्स विथ ओ. जे काही अॅनियोनिक लिगँड्स आहेत त्यांचं शेवटी ओ येणार आहे. आणि न्यूट्रल लिगँड्स किंवा कॅटियोनिक लिगँड्स आहेत दे आर रिटन ॲज सेम, आहे अशीच त्या ठिकाणी लिहायचे आहेत. उदाहरणार्थ क्लोरीन Cl- जर असेल तर Cl- जो तुम्ही लिहिणार आहे तो क्लोरो लिहिणार, Br- आहे तो ब्रोमो लिहिणार, बरोबर आहे. नायट्रो असेल तर नायट्रिटो या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तो लिहायचा आहे. NO2 असेल मायनस तर नायट्रिटो या पद्धतीने तुम्हाला तो लिहायचा आहे. ऑक्झॅलिक ऍसिड ऑक्झॅलेटो या पद्धतीने लिहायचा आहे. तर या पद्धतीने जे निगेटिव्ह चार्जचे अॅनियोनिक लिगँड्स आहेत दे आर एंड्स विथ O अँड दोज ऑफ न्यूट्रल अँड कॅटियोनिक लिगँड आर द सेम एक्सेप्ट. आता याला काही अपवाद आहेत. वॉटरसाठी ॲक्वा लिहायचा आहे, अमाइन NH3 साठी अमाइन लिहायचा आहे, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कार्बन मोनॉक्साईड साठी कार्बोनिल लिहायचा आहे, नायट्रिक ऑक्साईड साठी नायट्रोसिल लिहायचा आहे. आणि हे जे काही तुम्ही लिहिताय दॅट इज एन्क्लोज्ड मार्क म्हणजे पॅरेंथेसिस मध्ये तुम्हाला ती लिहायची. नेक्स्ट वन इज दॅट द प्रिफिक्सेस मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा आर युज्ड टू इंडिकेट द नंबर ऑफ आयडेंटिकल लिगँड. जर एक सारखंच लिगँड 2 वेळा 3 वेळा अनेक वेळा असेल तर जितक्या वेळा आहे त्यानुसार त्या ठिकाणी लिहायचं आहे. उदाहरणार्थ NH3 4 टाइम असेल तर टेट्रा अमाइन या पद्धतीनं, वॉटर 6 टाइम असेल तर हेक्सा एको या पद्धतीने लिहायचं. तर प्रिफिक्सेस मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा युज्ड टू इंडिकेट द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लिगँड इन द कोऑर्डिनेशन एंटिटी. व्हेन द नेम्स ऑफ द लिगँड इन्क्लूड न्यूमेरिकल प्रिफिक्स. जर त्या लिगँडच्या नावामध्ये काही न्यूमेरिकल प्रिफिक्स असेल, लक्षात घ्या न्यूमेरिकल प्रिफिक्स असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये बीस, ट्रीस, टेट्राचीज एटसेट्रा आर युज्ड. द लिगँड विच दे रेफर बीइंग प्लेस्ड इन द पॅरेंथेसिस. ते जे काही लिगँड आहेत ते पॅरेंथेसिस मध्ये लिहायचं आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय, NiCl2 इंटू ब्रॅकेट PPH3 ट्वाइस. सो दिस कॉम्प्लेक्स कॅन बी नेम्ड ॲज डायक्लोरो. 2 क्लोरीन आहेत, लिगँड आहेत, दॅट इज डायक्लोरो बीस. 2 जे काही लिगँड आहेत, कुठले लिगँड आहेत तर ट्रायफेनिल फॉस्फाईन. जे ट्रायफेनिल फॉस्फाईन आहेत ते 2 वेळा आहेत. मग लक्षात घ्या ट्रायफेनिल फॉस्फाईन मध्ये ट्राय हे आलं त्यामुळे पुढे आपल्याला बीस हे प्रिफिक्स लावावं लागलं. सो डायक्लोरो बीस ट्रायफेनिल फॉस्फाईन निकेल सेकंड. तर हे या कॉम्प्लेक्स नाव आहे. जे निकेलच्या पुढे कंसामध्ये लिहिलंय दॅट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल इन कॅटायन, एनायन और न्यूट्रल कोऑर्डिनेशन एंटिटी इज इंडिकेटेड बाय रोमन न्यूमेरल. जे काही रोमन न्यूमेरल आहे त्याच्या सहाय्याने पॅरेंथेसिस मध्ये त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ते रोमन लिपीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. अँड नेक्स्ट वन इज दॅट कॉम्प्लेक्स आयॉन इज कॅटायन. जर तुम्ही घेतलेला कॉम्प्लेक्स आयॉन कॅटायन असेल किंवा एखादं कॉम्प्लेक्स आयॉन म्हणजे न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये दॅट मेटल इज नेम्ड सेम ॲज द इलेमेंट. मेटल जसं आहे तसं लिहायचं आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स आयन कॅटायन असेल किंवा तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये जो सेंट्रल मेटल आहे तो आहे असा जो नाव आहे ते जसे तसं लिहायचं. झिंक असेल तर झिंक लिहा, कोबाल्ट असेल तर कोबाल्ट लिहा, निकेल असेल तर निकेल लिहा, या पद्धतीने तुम्हाला लिहायचे. मात्र पुढचा नियम महत्वाचा आहे, द कॉम्प्लेक्स आयॉन इज अन एनियॉन. जर कॉम्प्लेक्स आयॉन हा एनियॉन असेल तर मग मात्र त्या मेटलचं नाव शेवटी ATE हे ऍड करायचं आहे. सो मेटल एंड्स विथ द सफिक्स ATE. उदाहरणार्थ झिंक असेल तर झिंकेट, कोबाल्ट असेल तर कोबाल्टेट, निकेल असेल तर निकेलेट या पद्धतीनं. जर एनियोनिक कॉम्प्लेक्स असेल तरच त्या मेटलच्या नावाच्या पुढं ATE हे सफिक्स तुम्हाला लावायचं आहे. नाउ नेक्स्ट इज दॅट आयसोमेरिझम इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. आयसोमेरिझम
त्याचे मुख्य दोन प्रकार तुम्हाला सांगता येतील, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा जो प्रकार आहे तो स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये एकूण 3 प्रकार सॉरी 4 प्रकार तुम्हाला सांगता येतील. एक पहिला प्रकार आहे आयोनायझेशन आयसोमेरिझम, दुसरा लिंकेज आयसोमेरिझम, तिसरा कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आणि चौथा आहे तो हायड्रेट किंवा सॉल्व्हेट आयसोमेरिझम. त्यापैकी आपण एक एक बघू. पहिला जो आहे आयोनायझेशन आयसोमेरिझम. सो आयोनायझेशन आयसोमेरिझम, that isomerism in which same molecular formula but produce different ion in the solution. या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा मोलेक्युलर फॉर्म्युला सारखा असणार आहे, पण जेव्हा त्यांचं तुम्ही ॲक्वियस सोल्युशन तयार कराल किंवा द्रावण तयार कराल, दे प्रोड्युसेस अ डिफरंट आयॉन इन द सोल्युशन. त्या पाण्यामध्ये ते वेगवेगळे आयॉन निर्माण करणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलंय CONH3 5 टाइम SO4 Br आणि दुसरा कॉम्प्लेक्स आहे CONH3 5 टाइम्स Br SO4 हा कॉम्प्लेक्स. असे दोन कॉम्प्लेक्स आहे. पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये डिसोसिएशन कसं होईल, CONH3 5 SO4 बरोबर आहे, याच्यावरती चार्ज येणार आहे, नेट चार्ज असणार आहे -1 प्लस Br मायनस, हे डिसोसिएशन असणार आहे. तर दुसऱ्या कॉम्प्लेक्सचं डिसोसिएशन कसं असेल, तर CONH3 5 टाइम्स Br या कॉम्प्लेक्स आयन वरती चार्ज असणार आहे 2 प्लस SO4 2 मायनस. तर डिसोसिएशन केल्यानंतर वेगवेगळे आयॉन त्या ठिकाणी मिळत आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, बट दे प्रोड्युसेस डिफरंट आयॉन इन द सोल्युशन, सो दे आर रेफर्ड एज आयोनायझेशन आयसोमेरिझम. सेकंड टाइप इज दॅट लिंकेज आयसोमेरिझम, जे मगाशी आपण एम्बिडेंटेड लिगँड मध्ये सांगितलं तो प्रकार या ठिकाणी येणार आहे. एम्बिडेंटेड लिगँड प्रोड्युसेस लिंकेज आयसोमेरिझम. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट लिंकेज ऑफ द लिगँड विथ सेंट्रल मेटल ॲटम. जो काही लिगँड आहे तो लिगँड त्या सेंट्रल मेटल ॲटम बरोबरती वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या डोनेटिंग साइट वरून तो त्या सेंट्रल मेटल ॲटम कडे तो बॉन्डिंग डेव्हलप करणार आहे किंवा लिंकेज डेव्हलप करणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिले जे कॉम्प्लेक्स आहे CONH3 5 टाइम्स NO2 Cl2, याच्यामध्ये जो काही कोबाल्ट आहे त्या कोबाल्टला डायरेक्ट नायट्रोजन ही डोनेटिंग साइट आहे. सो लिंकेज फॉर्म थ्रू नायट्रोजन. मात्र जे दुसरं कॉम्प्लेक्स आहे CONH3 5 ONO Cl2, मग याच्यामध्ये जी काही लिंकेज आहे दॅट लिंकेज थ्रू ऑक्सिजन थ्रू लिंकेज आहे. म्हणजे पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये नायट्रोजन थ्रू लिंकेज आहे आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्सिजन थ्रू लिंकेज आहे. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, बट डिफर इन देअर लिंकेज ऑफ द लिगँड. दे आर रेफर्ड एज लिंकेज आयसोमेरिझम. त्याच्यानंतर पुढचा जो आहे कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. दॅट इज कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम इज द आयसोमेरिझम इन विच सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कॉम्प्लेक्स आयॉन. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण कॉम्प्लेक्स आयॉन जे आहेत ते वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ पहिलं जे आहे त्याच्यामध्ये पहिलं जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिलंय त्याच्यामध्ये CuNH3 PtCl4 हा कॉम्प्लेक्स आहे आणि दुसरा आहे तो PtNH3 4 टाइम्स CuCl2. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे दिसतंय जो मेटल आयॉन आहे त्याचं एक्सचेंज झालंय. जो कॅटिओनिक आणि एनिओनिक कॉम्प्लेक्स आयॉन आहे त्या कॅटिओनिक आणि एनिओनिक कॉम्प्लेक्स आयॉन मधला जो सेंट्रल मेटल आयॉन आहे त्याचं एक्सचेंज त्या ठिकाणी झालंय आणि एक्सचेंज मुळे आपल्याला डिफरंट कॉम्प्लेक्स आयॉन त्या ठिकाणी मिळत आहेत. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट वी गॉट डिफरंट कॉम्प्लेक्स आयॉन, सो दे आर रेफर्ड एज कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. त्याला आपण कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. अँड अगेन किंवा यालाच एक्सचेंज आयसोमेरिझम असंही म्हटलं जातं. या कोऑर्डिनेशन आयसोमेरिझमला एक्सचेंज आयसोमेरिझम असंही म्हटलं जाईल. एक्सचेंज ऑफ द लिगँडचे एक्सचेंज म्हणा किंवा त्या सेंट्रल मेटल ॲटमचे एक्सचेंज म्हणा, तर एक्सचेंज त्या ठिकाणी घडतंय. त्यामुळे कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम इज ऑल्सो रेफर्ड एज एक्सचेंज आयसोमेरिझम. शेवटचा जो प्रकार आहे हायड्रेट आयसोमेरिझम किंवा सॉल्व्हेट आयसोमेरिझम. सो दीज द आयसोमेरिझम इन विच these coordination complexes have same molecular formula but different in H2O molecule inside and outside the coordination sphere. म्हणजे वॉटर मॉलिक्युलची संख्या इनसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर ही वेगवेगळी असणार आहे. लक्षात आलं. बाकी मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे, फक्त वॉटर जे काही आहे ते काही वेळेला ते लिगँड फॉर्म मध्ये असणार आहेत आणि काही वेळेला ते जे काही लिगँड ऍज वेल एज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन या स्वरूपामध्ये असू शकतं. सो डिफरंट H2O मॉलिक्युल
inside and outside the coordination sphere, so they are referred as hydrate isomerism. उदाहरणार्थ तुम्हाला दिलंय CrH2O5Cl Cl2 H2O, याच्यामध्ये दिसतंय 5 वॉटर मॉलिक्यूल लिगॅंडची भूमिका करतायत आणि एक वॉटर मॉलिक्यूल हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनची भूमिका आहे. दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये CrH2O 6 टाइम Cl3, याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन अजिबात नाही. 6च्या 6 वॉटर मॉलिक्यूल हे लिगॅंडच्या फॉर्म मध्ये आहेत आणि ते कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आहेत. तर या पद्धतीनं हे हायड्रेट किंवा सॉल्व्हेट आयसोमेरिझम याला म्हणता येईल. तुम्हाला एक्झाम्पल देतील, त्याच्यानुसार आयसोमेरिझम ओळखायला विचारतील किंवा आयसोमेरिझम देतील, त्याचं प्रॉपर जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्हाला विचारतील. आयसोमेरिझम हा महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू हे विचारले जातील. ओके, नेक्स्ट इज दॅट स्टेरिओ आयसोमेरिझम. सो दिस स्टेरिओ आयसोमेरिझम फर्दर क्लासिफाइड into 2 types, that is geometrical isomerism and optical isomerism. पैकी पहिला जो आहे तो geometrical isomerism. That this type of isomerism arises in heteroleptic complexes. Heteroleptic complexes means the complexes which consist of different ligand. एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे लिगॅंड जर त्या कॉम्प्लेक्स मध्ये असतील तर त्या कॉम्प्लेक्सेस मध्ये तुम्हाला या पद्धतीचा आयसोमेरिझम तुम्हाला दिसून येईल. So it is arises in heteroleptic complexes due to different possible arrangement, different possible geometric arrangement of the ligand. त्या लिगॅंडच्या वेगवेगळ्या जॉमेट्रिक अरेंजमेंट तुम्हाला तिथे दिसून येतील आणि यामुळे हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तुम्हाला दिसून येईल. सो इट इज फाउंड इन कोऑर्डिनेशन नंबर 4 अँड कोऑर्डिनेशन नंबर 6. आता कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर त्यामध्ये 2 प्रकारचे पॉलिहायड्रोन असणार आहे. एक टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स असणार आहे आणि दुसरा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये महत्वाची बाजू तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर प्लेनर अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बट टेट्राहायड्रल डज नॉट शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओनली स्क्वेअर प्लेनर अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस शो द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4 साठी स्क्वेअर प्लेनर आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 साठी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे दोनच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार आहेत. बाकी टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस टेट्राहायड्रल जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत दे डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार नाहीत. हे चांगलं लक्षात ठेवा. आता जे कोऑर्डिनेशन नंबर जो 4 आहे त्याच्यासाठी स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहेत. मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये 2 प्रकार की जे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपल्याला सांगता येतील. पैकी पहिला जो प्रकार या ठिकाणी दिलाय MX2L2. MX2L2 X आणि L हे युनिडेंटेड किंवा मोनोडेंटेड लिगॅंड आहेत. तर सेंट्रल मेटलला 2X आणि 2L हे मोनोडेंटेड किंवा युनिडेंटेड लिगॅंड अटॅच झालेले आहेत आणि हा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो स्क्वेअर प्लेनर आहे. हा एक टाइप तुम्हाला दिसून येईल. आणि दुसरा एक प्रकार असणार आहे MABXL. M हा सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन झाला आणि ABXL दीज आर द 4 डिफरंट युनिडेंटेड लिगॅंड. हे 4 वेगवेगळे युनिडेंटेड लिगॅंड त्या ठिकाणी असतील. मग याच्यामध्ये जो काही पहिला प्रकार सांगितला MX2L2 त्याच्यामध्ये X and L हे 2 वेगवेगळे युनिडेंटेड लिगॅंड असतील. मग त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय, दॅट इज सिस प्लॅटिन. जे काही सिस प्लॅटिन नाही सॉरी जे काही एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं सिस आणि ट्रान्स, दॅट इज प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2. हे जे काही तुमच्या पुढे एक्झाम्पल दिलंय त्याच्यामध्ये प्लॅटिनम एक सिस फॉर्म मध्ये दिसतोय आणि दुसरा आहे तो ट्रान्स फॉर्म मध्ये. जर एक सारखे लिगॅंड एकमेकाच्या अपोजिट साइडला असतील तर तो ट्रान्स फॉर्म झाला आणि सेम साइडला असतील तर तो सिस फॉर्म झाला. तर पहिला फॉर्म आहे तो सिस आणि दुसरा फॉर्म आहे तो ट्रान्स. तर या पद्धतीनं हे आपल्याला एक्झाम्पल देता येईल MX2L2 या प्रकारामधलं. आता दुसरं जे आहे MABXL याच्यामध्ये 4 लिगॅंड वेगवेगळे आहेत आणि हे 4 लिगॅंड वेगवेगळे जोडल्यामुळं जे काही आपल्याला त्या ठिकाणी तयार होईल एकूण 3 स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. वी हॅव 3 स्ट्रक्चर. आउट ऑफ दिस 3 2 आर सिस अँड 1 इज ट्रान्स. 2 सिस या प्रकारामध्ये असेल आणि एक ट्रान्स या प्रकारामध्ये असेल. सिस कधी म्हणणार आहे आपण लक्षात घ्या. सिस जे काही आहे तर हे सिस आणि ट्रान्स
हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. थोडक्यात इथं परत तुम्हाला जे काही आपण पाठीमागं प्रायोरिटी ऑर्डरसाठी जे वापरलंय तो क्रायटेरिया या ठिकाणी वापरायचा आहे आणि प्रायोरिटी ऑर्डर नुसार त्या ठिकाणी ते लिगॅंड जे आहेत ते वेगवेगळ्या अरेंजमेंट नुसार आपण त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यापैकी 2 फॉर्म असणार आहेत ते सिस आणि एक फॉर्म असणार आहे तो ट्रान्सफॉर्म. या पद्धतीनं तुम्हाला तिथं दिसून येईल. तर MABXL या पद्धतीनं एकूण 3 अरेंजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आपल्याला परत काही प्रकार या ठिकाणी सांगता येईल. पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल, दुसरा प्रकार सांगता येईल MX2 LL2 म्हणजे LL2 इज द डायडेंटेट लिगॅंड आणि तिसरा जो प्रकार आहे MA3B3. तर या पद्धतीने हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी देता येतील. मग याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे MX2L4. तर MX2L4 याच्यामध्ये जे काही एक्स आहेत 2 that 2 ligand X may be oriented in cis or trans. म्हणजे जे 2 क्लोरीन आहेत ते एकमेकाच्या अपोजिटला असतील तर मगाशी आपण सांगितलं तसं ट्रान्स असणार आहे. आणि अदर देन अपोजिट म्हणजे अपोजिट साइडला न राहता बाकीच्या कोणत्याही 2 साइडला असतील तर तो सिस असणार आहे. पहिलं स्ट्रक्चर दिसतंय ते तुम्हाला सिस स्ट्रक्चर आहे आणि जे दुसरं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये दिसतंय की 2 क्लोरीन आहेत ते एकमेकाच्या अपोजिट साइडला त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे जे स्ट्रक्चर आहे ते ट्रान्स. तर हे जे काही पहिलं आहे ते सिस आणि दुसरं आहे ते ट्रान्स. तर या पद्धतीने MX2L4 या कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये आपण सिस आणि ट्रान्सफॉर्म त्या ठिकाणी दाखवू शकतोय. सेकंड MX2LL2. तर MX2LL2 तर LL2 म्हणजे डायडेंटेट लिगॅंड आहे आणि X हा मोनोडेंटेट लिगॅंड आहे. मग त्याच्यामध्ये जे काही LL2 हे डायडेंटेट लिगॅंड आहेत ते एकमेकाच्या अपोजिट साइडला असतील तर तो जो फॉर्म आहे तो सिस झाला आणि पहिला जो फॉर्म आहे तो ट्रान्सफॉर्म त्या ठिकाणी देता येईल. सॉरी, पहिला जो फॉर्म आहे तो सिस फॉर्म आणि दुसरा आहे तो या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो ट्रान्सफॉर्म. तर याच्यामध्ये सारखे ग्रुप एकमेकाच्या अपोजिट साइडला आहेत. मग हे EN एकमेकाच्या अपोजिट साइडला आहे, क्लोरीन एकमेक अँड दिस वन इज द सिस वन. तर या पद्धतीने सिस आणि ट्रान्स या पद्धतीने आपल्याला देता येतील. आणि तिसरा जो प्रकार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा यामधला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये MA3B3. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम हा दुसरा प्रकार आहे. ऑप्टिकल आयसोमर्स वी नो दॅट these are the mirror images that cannot be superimposed. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असतील तर त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्याला दिसून येईल. द मॉलिक्यूल ऑर द आयॉन दॅट कॅनॉट बी सुपरइम्पोज्ड दॅट इज नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असतील तर त्याला आपण चायरल असं म्हणणार आहे. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस डज नॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे लक्षात ठेवायचं आहे. मगाशी आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस डज नॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम ड्यू टू प्लेन ऑफ सिमेट्री. लक्षात घ्या, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सगळे लिगॅंड एकाच प्लेन वरती असणार आहेत, त्यामुळे तिथं प्लेन ऑफ सिमेट्री असणार आहे, त्यामुळे हे कॉम्प्लेक्सेस ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार नाहीत. त्याच्यानंतर मोनोडेंटेट कॉम्प्लेक्सेस शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम बट नॉट पॉसिबल टू रिझॉल्व. जे काही मोनोडेंटेट लिगॅंड्स आहेत शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम बट नॉट पॉसिबल टू रिझॉल्व. बायडेंटेट चिलेट कॉम्प्लेक्सेस शोज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे ज्यांच्यामध्ये मोनोडेंटेट लिगॅंड्स आहेत तर मोनोडेंटेट लिगॅंड म्हणजे उदाहरणार्थ समजून त्याला MABCD असेल. M हा मधला मेटल ऍटम किंवा आयन आहे आणि त्याच्या भोवती ABCD हे मोनोडेंटेट लिगॅंड्स आहेत. तर ते कॉम्प्लेक्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे पण त्याचे आयसोमर आपल्याला रिझॉल्व किंवा सेपरेट करता येणार नाही. त्याचा डी फॉर्म कोणता, एल फॉर्म कोणता हे आयडेंटिफाय करता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं मोनोडेंटेट कॉम्प्लेक्सेस शोध ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार आहेत, मग तो टेट्राहायड्रल असू द्या नाहीतर ऑक्टाहेड्रल असू द्या. इट शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम बट देअर आयसोमर आर इम्पॉसिबल टू रिझॉल्व. त्यांचे आयसोमर वेगळे करता येणार नाहीत, सेपरेट करता येत नाही, त्यांचे डी फॉर्म आणि एल फॉर्म आयडेंटिफाय करता येणार नाहीत. बट द बायडेंटेट चिलेट कॉम्प्लेक्सेस शो द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी अँड दीज आयसोमर्स कॅन बी रिझॉल्व. तर बायडेंटेट लिगॅंड जे आहेत ते चिलेट कॉम्प्लेक्सेस तयार करतात
आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतायत आणि ते आयसोमर आपण डी फॉर्म आणि एल फॉर्म रिझॉल्व्ह करू शकतो. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज कॉमन इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस इन्व्हॉल्विंग डायडेंटेट लिगॅंड. जे डायडेंटेट लिगॅंड्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आहेत दॅट इज मोस्ट कॉमन वन. अगेन त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आउट ऑफ 2 अ सीस दॅट इज CrCl2OX2 इज अ चायरल अँड इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल सीस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या पद्धतीने मागाशी आपण दिलं होतं. तर हा जो आहे तो ट्रान्सफॉर्म आहे, हा जो आहे तो सीस आहे. लक्षात आलंय. आता जो काही ट्रान्सफॉर्म आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येईल की Cl एकाच बाजूला आलेले आहे. त्यामुळं यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री येणार आहे आणि प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असणार आहे. लक्षात घ्या, हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. पैकी सीस आहेत त्याच्या आपल्याला 2 आयसोमर देता येईल, एक डी फॉर्म आणि एक फॉर्म. जो सीस आहे त्याची आता सध्या हा डी फॉर्म असेल तर याची मिरर इमेज एल फॉर्म असणार आहे किंवा हा एल असेल तर याची मिरर इमेज डी फॉर्म असणार आहे. सो आउट ऑफ 2 सीस 2 सीस असणार आहेत पैकी डी आणि एल. आणि हा जो ट्रान्सफॉर्म आहे तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे ऍज इट पजेसेस ऍक्सिस ऑफ सिमेट्री. याच्याकडे ऍक्सिस ऑफ सिमेट्री असणार आहे. सो इट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे आणि हे जे आहे ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. याच्यामध्ये डी फॉर्म आणि एल फॉर्म हे 2 फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येतात. हा जो आहे तो चायरल आहे. सो दॅट्स ऑल अबाउट ऑप्टिकल आयसोमेरिझम. नेक्स्ट टू इज व्हॅलन्स बॉन्ड थिअरी VBT. सो दिस VBT proposed by scientists Pauling and Slater, which have various postulate a central metal ion of the complex compound provide definite number of vacant orbital to the ligand. म्हणजेच कुठलाही कॉम्प्लेक्स तुम्ही घेतला असेल तर त्यातला सेंट्रल मेटल ॲटम जो काही किंवा सेंट्रल मेटल आयन असणार आहे इट प्रोव्हाइड डेफिनाइट नंबर ऑफ वेकंट ऑर्बिटल. काही वेकंट ऑर्बिटल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय टू अकोमोडेट द लिगॅंड. त्या लिगॅंडला अकोमोडेट करण्यासाठी, लिगॅंडला सामावून घेण्यासाठी किंवा लिगॅंडनं डोनेट केलेल्या इलेक्ट्रॉनला सामावून घेण्यासाठी हा सेंट्रल मेटल आयन काही रिकामी ऑर्बिटल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. सो फर्स्ट पॉस्ट्युलेट इज दॅट central metal ion of the complex compound provide definite number of vacant orbital to the ligand. दुसरा मुद्दा इथं आहे, number of vacant orbital provided by the ligand provided by the central metal ion is nothing but it's a coordination number. म्हणजे जेवढे व्हेकंट ऑर्बिटल तो सेंट्रल मेटल आयन लिगॅंड साठी प्रोव्हाइड करतोय तो त्या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. सो नंबर ऑफ व्हेकंट ऑर्बिटल provided by central metal ion is nothing but coordination number of the metal. त्या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. vacant orbital undergo the hybridization to form same number of hybrid orbital. जे काही vacant orbitals असणार आहेत ते undergo mixing and recasting. त्यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होणार आहे. आणि आपण जो पाठीमागे हायब्रिडायझेशन मध्ये रूल सांगितला होता, नंबर ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन द हायब्रिडायझेशन इक्वल नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल गेट फॉर्म. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल भाग घेणार आहेत तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल तयार होत आहेत. फक्त फरक असा आहे ऍटॉमिक ऑर्बिटल्स हॅव डिफरन्स इन देअर एनर्जी व्हाईल हायब्रिड ऑर्बिटल हॅव इक्विव्हॅलंट इन देअर एनर्जी. एवढाच काय तो फरक असेल. सो व्हेकंट ऑर्बिटल अंडरगो द हायब्रिडायझेशन टू फॉर्म सेम नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. नेक्स्ट इज दॅट द व्हेकंट ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल आयन ओव्हरलॅप विथ फील्ड ऑर्बिटल ऑफ द लिगॅंड टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. जो काही व्हेकंट ऑर्बिटल असेल त्या मेटल आयनचं दॅट इज ओव्हरलॅप्ड बाय फील्ड ऑर्बिटल ऑफ द लिगॅंड. म्हणजे लिगॅंडचं फील्ड ऑर्बिटल हे मेटल आयनच्या व्हेकंट किंवा एम्प्टी ऑर्बिटल बरोबर ती ओव्हरलॅपिंग घडवत आहे आणि या पद्धतीनं त्या दोघांमध्ये कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार होईल. सो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगॅंड इज फॉर्म्ड बाय ओव्हरलॅपिंग बिटवीन हायब्रिड ऑर्बिटल of the central metal ion and filled orbital of the ligand. Then next is that geometrical shape of the complex ion depends upon the hybridization. Hybridization कोणता आहे त्याच्यानुसार geometrical shape ठरणार आहे. लक्षात घ्या, आपण पुढे एक टेबल बघणार आहे. त्या टेबल मध्ये लिगॅंडचे एक्झाम्पल दिलं जाईल, हायब्रिडायझेशनचा प्रकार दिला जाईल, त्याचा geometrical shape दिला जाईल. यानुसार geometrical shape of the complex ion depends upon the hybridization of the central metal orbital. Then next is that
द कोऑर्डिनेट बॉन्ड इज द स्ट्रॉंगर इफ द ओव्हरलॅपिंग बिटवीन ऑर्बिटल इज ग्रेटर. म्हणजे जो काही कॉमन रूल आहे, ग्रेटर द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर विल बी द बॉन्ड. जितकं ओव्हरलॅपिंग जास्त असेल तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ जास्त असणार आहे. आता जे काही मिक्सिंग आणि रिकास्टिंग जे हायब्रिडायझेशन घडणार आहे, त्या हायब्रिडायझेशन मध्ये जे डी ऑर्बिटल वापरले जाणार आहेत ते एकतर आतल्या कक्षेमधले वापरले जातील, इनर शेल मधले वापरले जातील किंवा आउटर शेल मधले वापरले जातील. सो डी ऑर्बिटल मे बी युज्ड इन द हायब्रिडायझेशन, दॅट इज मिक्सिंग अँड रिकास्टिंग प्रोसेस, आयदर फ्रॉम द इनर शेल और फ्रॉम द आउटर शेल. मग या पद्धतीनं इफ n-1 डी ऑर्बिटल आर युज्ड फॉर हायब्रिडायझेशन, म्हणजे त्या मेटल ॲटमची आउटरमोस्ट शेल n नंबरची आहे आणि डी ऑर्बिटल वापरलंय ते n-1 मधलं डी ऑर्बिटल वापरला असेल तर त्या कॉम्प्लेक्सला इनर कॉम्प्लेक्स असं म्हणणार आहे. सो n-1 डी ऑर्बिटल आर युज्ड फॉर हायब्रिडायझेशन, देन दिस कॉम्प्लेक्स आर रेफर्ड ॲज इनर कॉम्प्लेक्सेस. व्हाईल nd म्हणजे आउटरमोस्ट शेल मधलंच डी ऑर्बिटल वापरला असेल, nd ऑर्बिटल युज्ड इन द हायब्रिडायझेशन, देन सच कॉम्प्लेक्सेस आर रेफर्ड ॲज आउटर कॉम्प्लेक्सेस. लक्षात घ्या, आउटरमोस्ट जी शेल आहे ती n आपण डिनोट करणार आहे. हायब्रिडायझेशन मध्ये n-1 डी वापरला असेल तर त्याला इनर कॉम्प्लेक्स म्हणणार आहे आणि nd हे जर डी ऑर्बिटल वापरला असेल म्हणजे बाह्यतम कक्षेमधलंच डी ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये वापरलं जात असेल तर त्याला आउटर कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. सो कॉम्प्लेक्सेस आर ऑफ अगेन टू टाइप, इनर कॉम्प्लेक्सेस अँड आउटर कॉम्प्लेक्सेस, डिपेंडिंग अपॉन द यूज ऑफ डी ऑर्बिटल इन द मिक्सिंग अँड रिकास्टिंग. जर n-1 डी वापरला असेल तर ते इनर कॉम्प्लेक्स असणार आहे आणि nd वापरला असेल तर ते आउटर कॉम्प्लेक्स असणार आहे. अगेन दिस कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मे शोज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणार आहेत. सम ऑफ देम आर डायमॅग्नेटिक, सम ऑफ देम आर पॅरामॅग्नेटिक अँड सम ऑफ देम आर फेरोमॅग्नेटिक. लक्षात घ्या, व्हेन द सेंट्रल मेटल ॲटम कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इट एक्झिबिट पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. जेव्हा आपण ते पूर्ण हायब्रिडाइज्ड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू, हायब्रिडाइज्ड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर त्या मेटल आयनकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल तर तो पॅरामॅग्नेटिक असतं. अँड इफ देर इज अ नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, देन इट डू नॉट एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टी, इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. तो डायमॅग्नेटिक असणार आहे. म्हणजे आपल्याला हायब्रिडाइज्ड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडायचं आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सेंट्रल मेटल ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक असणार आहे आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर तो डायमॅग्नेटिक असणार आहे. सो that this VBT support the magnetic or it explain the magnetic character. Again, when strong field ligand, आता जे काही लिगँड्स आहेत त्या लिगँडचे दोन प्रकार आहेत, एक स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि दुसरा प्रकार आहे तो वीक फील्ड लिगँड. व्हेन स्ट्रॉंग फील्ड लिगँड लाईक सायनाइड, अमोनिया आर इन्व्हॉल्व्ड इन कॉम्प्लेक्स, दे कॉजेस पेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजेच जर काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं पेअरिंग घडवून आणण्याची ॲबिलिटी, प्रॉपर्टी काही लिगँडकडे आहे आणि त्या लिगँडला स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हटलं जातं. तर सायनाइड, अमोनिया हे जे काही लिगँड्स आहेत, दीज आर द स्ट्रॉंग फील्ड लिगँड विच ब्रिंग आउट स्पिन पेअरिंग. म्हणजे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं पेअरिंग घडवून आणलं जातं आणि पेअरिंग झाल्यामुळं जे काही एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्यामध्ये राहत नाहीत. मग ही जी काही प्रोसेस आहे त्याला स्पिन पेअरिंग असं म्हटलं जातं आणि तो जो काही लिगँड आहे तो लिगँड स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला पाहिजे. म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे त्याच्यामध्ये स्पिन पेअरिंग घडणार आहे. ज्यांच्यामध्ये वीक फील्ड लिगँड आहेत त्यांच्यामध्ये स्पिन पेअरिंग घडणार नाही. दॅट लिगँड डू नॉट हॅव ॲबिलिटी टू ब्रिंग आउट पेअरिंग ऑफ दॅट दिस इलेक्ट्रॉन. लक्षात आलंय? तर या पद्धतीने मग तुम्हाला एक टेबल समोर दिलेला आहे, इथं कॉम्प्लेक्सेसचे एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यांचं हायब्रिडायझेशन दिलंय, जॉमेट्री, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी दिलंय आणि त्याचं असणारं मॅग्नेटिक कॅरेक्टर. तर पहिलं कॉम्प्लेक्स आहे NiCl4 NiCl4 मध्ये हायब्रिडायझेशन आहे sp3. त्याचा जॉमेट्रिकल शेप आहे टेट्राहायड्रल. त्याच्याकडे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हायब्रिडायझ्ड स्टेटमध्ये तुम्हाला सापडतील अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज पॅरामॅग्नेटिक. दुसरा NiCN4
NiCN4 लक्षात घ्या, इथं जो क्लोरीन आहे तो वीक फील्ड लिगँड आहे, पण इथं जो सायनाइड आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. सायनाइड स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, त्यामुळं तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं पेरिंग घडवणार आहे आणि पेरिंग घडवल्यामुळं इथं आपल्याला दिसतंय नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इट इज डायमॅग्नेटिक. याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते DsP2 या प्रकारचं आहे आणि हायब्रिडायझेशन जर DsP2 असेल तर तो स्क्वेअर प्लेनर या प्रकारामध्ये असणार आहे, ते जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर असणार आहे. CuNH3 2+, त्याचं हायब्रिडायझेशन आहे DsP2, याचा जॉमेट्रिकल शेप आहे स्क्वेअर प्लेनर आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या आहे 1. इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर, हा पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर दाखवणार आहे. CuNH3 3+, याचं हायब्रिडायझेशन आहे D2sp3, जॉमेट्रिकल शेप आहे ऑक्टाहेड्रल. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन या ठिकाणी 0 आहे आणि याचं नेचर आहे डायमॅग्नेटिक. अमोनिया हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे ऍज कम्पेअर टू दिस फ्लोरीन. फ्लोरीन हा वीक फील्ड आहे तर अमोनिया हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, त्यामुळं इथं D2sp3 हायब्रिडायझेशन आहे, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार झाला आणि इथं हे डायमॅग्नेटिक नेचर आहे बिकॉज ऑफ नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि इथं दिसतंय D2 N-1D वापरलंय, लक्षात आलं, हे इनर कॉम्प्लेक्स आहे. आणि COF6 3- हे याचं हायब्रिडायझेशन sp3d2, हा सुद्धा ऑक्टाहेड्रल आहे, याच्यामध्ये 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हा पॅरामॅग्नेटिक आहे आणि हा आउटर कॉम्प्लेक्सचा प्रकार आहे. लक्षात आलंय, हे DsP2 हे इनर कॉम्प्लेक्स आहे, D2sp3 हे सुद्धा इनर कॉम्प्लेक्स आहे, मात्र sp3d2 हे आउटर कॉम्प्लेक्सचे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. तर हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि या टेबल पैकी तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील, त्याचं हायब्रिडायझेशन विचारतील किंवा त्याचा जॉमेट्रिकल शेप विचारतील किंवा त्याचं मॅग्नेटिक नेचर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकेल. लिमिटेशन्स ऑफ EBT. आता व्हॅलन्स बॉन्ड थिअरीच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्यातलं पहिलं महत्वाचं लिमिटेशन आहे इट डू नॉट एक्सप्लेन कलर ऑफ द कॉम्प्लेक्सेस. जे काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आहेत दे हॅव कलर. उदाहरणार्थ कॉपरचं अमोनियम अमाइन कॉम्प्लेक्स घेतलं तर ते ब्लू कलरचं आहे, कॉपरचा अमाइन कॉम्प्लेक्स ब्लू कलरचा आहे, किंवा ॲक्वो कॉम्प्लेक्स हे सुद्धा निळ्या रंगाचा आहे, फेंट निळ्या रंगाचा आहे. सो कलर ऑफ द कॉम्प्लेक्सेस इज नॉट एक्सप्लेन बाय द VBT. अगेन मॅग्नेटिक प्रॉपर्टी व्हॅरी विथ टेम्परेचर. आता आपण जस्ट बघितलं मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगतोय that VBT explain magnetic property but it fails to explain variation in the magnetic property with the temperature. तापमान बदलल्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये का बदल होतो, कसा बदल होतो, याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन VBTनं दिलेलं नाही. लक्षात घ्या, VBTनं मॅग्नेटिक कॅरेक्टर सांगितलंय बट व्हेरिएशन ऑफ द मॅग्नेटिक प्रॉपर्टी विथ टेम्परेचर इज नॉट एक्सप्लेन बाय VBT. अगेन इट फेल्स टू एक्सप्लेन स्ट्रॉंग फील्ड लिगँड अँड वीक फील्ड लिगँड. जसं मगाशी आपण सांगितलं सायनाइड NH3 हे स्ट्रॉंग फील्ड आहे, क्लोरीन फ्लोरीन हे वीक फील्ड आहे. हे स्ट्रॉंग फील्ड का किंवा वीक फील्ड का याचं डिस्टिंक्शन या VBTनं सांगितलेलं नाही किंवा VBTनं सांगता आलेलं नाही. आणि लास्ट थर्मोडायनेमिक अँड कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस इज अगेन नॉट एक्सप्लेन बाय VBT. जी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची जी स्टॅबिलिटी आहे, एखादं कॉम्प्लेक्स हायली स्टेबल आहे तर ते का स्टेबल आहे, किंवा एखादं कॉम्प्लेक्स हायली अनस्टेबल आहे तर ते का अनस्टेबल आहे, स्टॅबिलिटी आणि अनस्टॅबिलिटीचं रिझनिंग या VBTनं आपल्याला दिलेलं नाही. सो दीज आर द लिमिटेशन. मग या VBTच्या लिमिटेशन विचारात घेता पुढची थिअरी जी मांडली गेली दॅट इज क्रिस्टल फील्ड थिअरी. सो क्रिस्टल फील्ड थिअरी दॅट इज द बॉन्डिंग. अकॉर्डिंग टू दिस क्रिस्टल फील्ड थिअरी द बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्स इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. लक्षात घ्या, VBT मध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग होतं, तिथं ओव्हरलॅपिंग होत होतं त्या सेंट्रल मेटल आयनचं व्हेकंट ऑर्बिटल, लक्षात व्हेकंट ऑर्बिटल किंवा हायब्रिड ऑर्बिटल आणि लिगँडचं जे काही फील्ड ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत होतं आणि तिथं ओव्हरलॅपिंगनं तयार होणारा बॉन्ड कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवणार असतो. VBT नुसार त्या बॉन्डचं नेचर कोव्हॅलंट आहे, पण CFT नुसार द बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. हे सगळ्यात महत्वाचं पॉस्ट्युलेट आहे. बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. द 5d ऑर्बिटल ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम आर डिजनरेट बिफोर अप्रोचिंग लिगँड. म्हणजे जोपर्यंत तो मेटल ॲटम त्या लिगँड पासून लांब असणार आहे, इट इज अवे फ्रॉम द लिगँड, देन एनर्जी ऑफ दिस 5d ऑर्बिटल इज द सेम अँड देअरफॉर दॅट इज रेफर्ड ॲज डिजनरेट d ऑर्बिटल.
त्या 5 डी ऑर्बिटलची एनर्जी एकसारखी असणार आहे, त्यांना आपण डिजेनरेट डी ऑर्बिटल म्हणणार आहे. बट ऍज द लिगँड अप्रोचेस टुवर्ड द मेटल आयन, जसा तो लिगँड मेटल कडे अप्रोच होणार आहे तसं या डी ऑर्बिटलचं किंवा या डी ऑर्बिटलचं 5 डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग घडणार आहे 2 गटामध्ये. लक्षात आलंय, 2 गटामध्ये स्प्लिटिंग होईल. एक 3 ऑर्बिटलचा गट आहे, त्याला T2G म्हणलं जातं, दॅट इज नॉन एक्झियल. एक DXY, DYZ and DXZ, these are non-axial, they are not along the axis, they are on the plane. लक्षात आलं, हे प्लेन वरती XY प्लेन, YZ प्लेन, DXZ प्लेन. लक्षात आलं, या प्लेन वरती ओरिएंट झालेले जे ऑर्बिटल आहेत ते नॉन एक्झियल ऑर्बिटल, त्यांचा जो 3 ऑर्बिटलचा जो गट आहे त्याला T2G असं म्हटलं जातं. आणि जे एक्झियल ऑर्बिटल आहेत विच आर ओरिएंटेड अलॉंग द x² y² म्हणजे dx² y² आणि dz², आपला त्याची स्ट्रक्चर आपण 11वीत अभ्यास केले आहेत. dx² y² दॅट डबल डंबेल ओरिएंटेड अलॉंग द x अँड y ऍक्सिस, त्याला dx² y² म्हणतोय. आणि dz² मध्ये एकच डंबेल आहे दॅट ओरिएंटेड अलॉंग द z ऍक्सिस अँड अनदर डंबेल गेट कन्व्हर्टेड इनटू डफ नट शेप्ड रिंग. तर या पद्धतीनं dx² y² आणि dz² हे एक्झियल ऑर्बिटल्स आहेत, त्यांचा जो काही गट आहे त्याला EG असं म्हटलं जातं. सो ऍज लिगँड अप्रोचेस टुवर्ड द मेटल आयन, सो दीज 5 डी ऑर्बिटल गेट स्प्लिट इनटू 2 ग्रुप. 2 गटामध्ये विभाजन होणार आहे. एक गट आहे तो T2G दॅट कन्सिस्ट ऑफ 3 डी ऑर्बिटल, त्याच्यामध्ये 3 डी ऑर्बिटल असणार आहेत, DXY, DYZ, DXZ, these are non-axial. And another group is that EG orbital. दुसरा जो ग्रुप आहे तो 2 डी ऑर्बिटलचा आहे, त्याच्यामध्ये DX² y² आणि dz² या गटाला EG ऑर्बिटल्स असं म्हटलं जातं, दॅट इज एक्झियल ऑर्बिटल. मग याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस द एक्झियल ऑर्बिटल EG experiences more force of repulsion and their energy increases. The difference between, जर तुम्ही ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स घेतला असेल तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये एक्झियल ऑर्बिटल EG, जे एक्झियल ऑर्बिटल आहेत म्हणजे EG म्हणजे dx² y² and dz² experiences more force of repulsion and their energy increases. The energy difference between EG and T2G is called as crystal field energy. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, EG ची एनर्जी T2G पेक्षा जास्त का, तर हे जे काही लिगँड्स आहेत these ligand approaches along the axis. लक्षात घ्या, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये these EG ligand approaches along the axis आणि त्यामुळं EG ची एनर्जी जास्त आहे T2G पेक्षा आणि EG ची एनर्जी जास्त आहे T2G पेक्षा. आणि या पद्धतीनं स्प्लिटिंग झालेलं तुम्हाला दिसून येईल की जे तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलंय. इथे जे डी ऑर्बिटल आहे ते कसं आहे, डिजनरेट डी ऑर्बिटल आहेत. ऍज लिगेंड अप्रोचेस टुवर्ड द मेटल एनर्जी स्प्लिट होणार आहे, एक EG आणि दुसरा T2G, हे 2 गट त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. सो दिस इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. जो काही एनर्जी आहे जे त्याला डेल्टा किंवा 10dq ने डिनोट केलं जातं, त्याला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी 10dq ने आपण ती डिनोट करणार आहे. दुसरा, इन टेट्राहेड्रल केसेस स्प्लिटिंग इज इन्व्हर्टेड. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये काय होतं, दॅट दिस लिगँड अप्रोचेस इन बिटवीन द ऍक्सिस. इन बिटवीन ऍक्सिस त्या ठिकाणी तो लिगँड अप्रोच होतोय. त्यामुळे जे लोब ऍक्सिसच्या मध्ये आहेत दे एक्सपिरियन्सेस मोर फोर्स ऑफ रिपल्शन. सो दोज लोब प्रेझेंट इन द प्लेन, प्रेझेंट अलॉंग द प्लेन और इन बिटवीन द ऍक्सिस एक्सपिरियन्सेस ग्रेटर फोर्स ऑफ रिपल्शन. आणि ते लोब कोणते आहेत, किंवा टेट्राहेड्रल केसेस मध्ये जो काही लिगँड आहे तो लिगँड इन बिटवीन ऍक्सिस त्या मेटलकडे अप्रोच होणार आहे. So as the ligand approaches toward the central metal atom or ion in between the axis, so those d orbital which are present in between the axis experiences greater force of repulsion. आणि ते ऑर्बिटल कोणते आहेत, तर DXY, DYZ and DZ. आणि त्यामुळं या 3 ऑर्बिटल जे काही असणार आहेत these experiences greater force of repulsion and because of that have more energy. त्यामुळे T2G ची एनर्जी इथं EG पेक्षा जास्त असणार आहे. आता हे जे काही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे हे 4 घटकांवरती अवलंबून असेल. पैकी पहिला घटक असणार आहे नेचर ऑफ लिगँड, दुसरा घटक असणार आहे नेचर ऑफ
मेटल, तिसरा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आणि चौथा असणार आहे नंबर ऑफ लिगँड. सो नेचर ऑफ लिगँड, नेचर ऑफ मेटल, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल and last one is that number of ligand surrounding to that metal ion, so that this crystal field splitting depends upon these four factors. Next one is that spectrochemical series. Just मगाशी VBT मध्ये आपण सांगितलं VBT fails to explain or it fails to distinguish strong field ligand and weak field ligand. पण ही जी काही CFT आहे that can explain the strong field ligand and weak field ligand, not only give or not only explain the field strength, it gives order of them. त्यांची ऑर्डर, त्या लिगँडची ऑर्डर इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द फील्ड स्ट्रेंथ या पद्धतीने दिली. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर व्हीबीटी मध्ये आपण बघितलं की व्हीबीटी फेल्स टू एक्सप्लेन और फेल्स टू डिस्टिंग्विश स्ट्रॉंग फील्ड लिगँड अँड वीक फील्ड लिगँड. फक्त त्यानं स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर स्पिन पेरिंग घडणार आहे आणि वीक फील्ड लिगँड असेल तर स्पिन पेरिंग घडणार नाही. पण जे स्ट्रॉंग फील्ड म्हणजे सायनाइड आणि अमोनिया ते का स्ट्रॉंग फील्ड आहेत किंवा क्लोरीन फ्लोरीन हे वीक फील्ड काय, याचं रिझन किंवा याचं डिस्टिंक्शन व्हीबीटीनं दिलेलं नाही. मात्र हे जे काही क्रिस्टल फील्ड थिअरी आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड यांच्यामध्ये डिस्टिंग्विश तर दिलेलंच आहे, शिवाय त्यांची जी फील्ड स्ट्रेंथ आहे त्यांची एक ऑर्डर दिली गेलेली आहे. सो दिस क्रिस्टल फील्ड थिअरी, सम लिगँड आर एबल टू प्रोड्यूस स्ट्रॉंग फील्ड इन विच केस द स्प्लिटिंग विल बी लार्ज. म्हणजे जे लिगँड लार्ज स्प्लिटिंग घडवतंय त्याला स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हणणार आहे आणि जे लिगँड स्प्लिटिंग कमी घडवतंय त्यालाच आपण वीक फील्ड लिगँड असं म्हणणार आहे. सो द लिगँड विच ब्रिंग आउट लार्ज स्प्लिटिंग दॅट इज स्ट्रॉंग फील्ड लिगँड अँड द लिगँड विच ब्रिंग आउट स्मॉल स्प्लिटिंग ऑफ द डी ऑर्बिटल दॅट इज वीक फील्ड. अँड इन दिस क्रिस्टल फील्ड थिअरी these ligands are arranged in their decreasing order of the field strength and that series is referred as spectrochemical series. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय कार्बोनिल, सायनाइड, इथिलीन डायमाइन, अमोनिया, these are the strong field ligand. आणि सगळ्यात वीक फील्ड कोण आहेत तर फ्लोराइड, सल्फाइड, क्लोराइड, बरोबर आहे, थायोसायनाइड, ब्रोमाइड, आयोडाइड, these are the weak field. तर कार्बोनिल लिगँड पासून आयोडाइड लिगँड पर्यंत ही जी फील्ड स्ट्रेंथ आहे ती कमी कमी होत जाते आणि ही जी ऑर्डर आहे किंवा ही जी सिरीज आहे त्याला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर महत्वाचं ऍप्लिकेशन जे या क्रिस्टल फील्ड थिअरीचं आहे की कलर ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. जे व्हीबीटीला कलर सांगता आलेलं नाही, एखादं कॉम्प्लेक्स कलर्ड आहे तर ते का कलर्ड आहे त्याचं रिझनिंग व्हीबीटीला देता आलं नाही, मात्र सीएफटीनं ते दिलंय. आणि हे जनरली आपण पाठीमागं डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आपण शिकलंय. कलर ऑफ द कॉम्प्लेक्सेस ऑर द कंपाऊंड ड्यू टू डी ट्रान्झिशन आपण तिथं म्हटलं होतं. म्हणजेच व्हेन दॅट कॉम्प्लेक्स ऍब्सॉर्ब एनर्जी फ्रॉम द व्हिजिबल रिजन स्पेक्ट्रा, देन इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी डी ऑर्बिटल गेट एक्साइटेड टू द हायर एनर्जी डी ऑर्बिटल अँड इमिडिएटली कम्स टू द ग्राउंड स्टेट. म्हणजेच एक्साइटेशन होत असताना व्हिजिबल रिजन मधली लाईट ऍब्सॉर्ब केली जाणार आहे आणि परत तो हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवलला येत असताना जी ऍब्सॉर्ब केलेली जी लाईट आहे, ज्या वेव्हलेंथची लाईट आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलरची वेव्हलेंथची लाईट तो ट्रान्समिट करणार आहे. अँड कलर ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज द कलर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स. इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय, मी जे आता सांगितलं तेच एक्सप्लेनेशन आहे. लोअर एनर्जी डी ऑर्बिटल मधून हायर एनर्जी डी ऑर्बिटल मध्ये जाणार आहे आणि तिथून परत तो लोअर एनर्जी डी ऑर्बिटल मध्ये येणार आहे. येत असताना तो ऍब्सॉर्ब लाईटच्या कॉम्प्लिमेंटरी कलरची लाईट ट्रान्समिट करणार आहे आणि कलर ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज द कलर ऑफ द कॉम्प्लेक्स. सो TiH2O6 दिस कॉम्प्लेक्स आयॉन इज व्हायलेट इन कलर. का व्हायलेट कलरचा आहे तर तो येलो ग्रीन कलरची लाईट तो ऍब्सॉर्ब करतोय. इट ऍब्सॉर्ब येलो ग्रीन कलर इन द व्हिजिबल रिजन स्पेक्ट्रा अँड इट ट्रान्समिट व्हायलेट कलर्ड लाईट. तो व्हायलेट कलरची लाईट ट्रान्समिट करतोय. लक्षात घ्या, येलो ग्रीन कलरची लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे व्हायलेट कलर हा त्या ठिकाणी ट्रान्समिट केला जाईल. आणि पाठीमागच्या डी आणि ए ब्लॉक एलिमेंट मध्ये आपण मनशियल व्हील तुम्हाला दिलेली आहे, जे कॉम्प्लिमेंटरी कलर पेअरचं एक चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय, त्याच्यानुसारच हे कलर त्या ठिकाणी असणार आहेत. मग काही कॉम्प्लेक्सेस तुम्हाला तिथे दिलेत, वेव्हलेंथ ऑफ द ऍब्सॉर्ब लाईट ती दिलेली आहे आणि वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब लाईटची वेव्हलेंथ दिलाय, कलर ऑफ द ऍब्सॉर्ब लाईट, ऍब्सॉर्ब केलेल्या लाईटचा कलर त्या ठिकाणी दिलाय आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलरची वेव्हलेंथ किंवा कॉम्प्लिमेंटरी कलर आहे तो पुढे तुम्हाला त्या ठिकाणी दिलाय. हा टेबल तुम्हाला
काही अंशी तुम्हाला काही ठराविकच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. एवढं जे कॉम्प्लेक्सेस आणि त्यांचा कलर किंवा कलर आणि त्यांची असणारी वेवलेंथ, क्वचित एखादा प्रश्न या टेबलवरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मेजॉरिटिकल प्रश्न जो विचारला जाणार आहे रेग्युलरली किंवा विचारला गेलाय तो टिटॅनियम हेक्झा ॲक्वो टिटॅनियम बद्दलच प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळं क्वचित एखादा याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट वन इज दॅट कार्बोनिल लिगॅन्ड. जे कार्बोनिल कॉम्प्लेक्सेस आहेत त्या कार्बोनिल कॉम्प्लेक्सेस मध्ये कार्बोनिल लिगॅन्ड असणार आहे आणि या कार्बोनिल लिगॅन्डचं जे बॉन्डिंग आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल. आता मेटल कार्बोनिल मध्ये जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग कसं आहे, द कॉम्प्लेक्स कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बोनिल लिगॅन्ड आर नोन एज होमोलेप्टिक मेटल कार्बोनिल. कारण फक्त कार्बोनिल लिगॅन्ड आहे, दुसरा कुठला लिगॅन्ड नाही आहे, त्यामुळे हे सगळे होमोलेप्टिक मेटल कार्बोनिल्स आहेत. एक्झाम्पल तुम्हाला पुढे दिलेले आहेत. पेंटा कार्बोनिल आयर्न, टेट्रा कार्बोनिल निकेल, हेक्झा कार्बोनिल क्रोमियम, डेका कार्बोनिल मॅंगनीज. या पद्धतीने तुम्हाला हे कॉम्प्लेक्सेस इथे दिलेले आहेत. आता यांच्यामध्ये मेटल आणि कार्बोनिल ग्रुप यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे दॅट बॉन्डिंग इज द सिनर्जी इफेक्ट. हा सिनर्जिक इफेक्ट आहे. कारण आपण जनरली बॉन्डिंग कसं होतं तर एक जो काही ऑर्बिटल आहे, जो लिगॅन्ड आहे, तो लिगॅन्ड त्या जो मेटल आहे त्याच्याबरोबरती ओव्हरलॅप होतोय असं आपण पाठिंबा बघतोय. आता इथं इन मेटल कार्बोनिल मेटल कार्बन कंटेन वन सिग्मा बॉन्ड. जो मेटल कार्बन आहे त्याच्याकडे एक सिग्मा बॉन्ड अँड वन पाय बॉन्ड. एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे. दिस पाय बॉन्ड इज वीक. सॉरी, पाय बॉन्ड्स आर इज नोन एज बॅक बॉन्डिंग. पाय बॉन्ड हे बॅक बॉन्डिंग आहे. पाय बॉन्डिंग हे बॅक बॉन्डिंग का असेल तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय जो इफेक्ट आहे तो सिनर्जी इफेक्ट आहे. म्हणजेच मेटलच्या फील्ड ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन कार्बनच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जाणार आहेत, त्याच्याबरोबर ती ओव्हरलॅपिंग होईल. आणि मेटलचं जे काही पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या, जे इलेक्ट्रॉन पेअर आहेत ते मेटलच्या ऑर्बिटल बरोबर ती ओव्हरलॅप होईल. म्हणजे दोन्ही बाजूनं इफेक्ट आहे, सिनर्जी इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. आतापर्यंत जो इफेक्ट होता तो वन साइड, एका ऍटमचं दुसऱ्या ऍटम बरोबर ती ओव्हरलॅपिंग होत होतं. इथं मात्र सेंट्रल मेटल ऍटम त्या लिगॅन्ड बरोबरती आणि लिगॅन्ड सेंट्रल मेटल दोघे एकमेकाबरोबरती ओव्हरलॅपिंग करताय. हा जो इफेक्ट आहे त्याला सिनर्जी इफेक्ट असं म्हटलं जातं. अँड बिकॉज ऑफ दॅट स्टॅबिलिटी ऑफ दिस मेटल कार्बोनिल इज ग्रेटर. स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. लास्ट पॉइंट इज दॅट स्टॅबिलिटी ऑफ द coordination complexes. Higher the value of the stability complex, greater is the thermodynamical stability. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल, स्टॅबिलिटी कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय के, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के, greater will be the thermodynamical stability. Now this value of k depends upon some factors affecting stability of the complexes. First one is that size of metal ion. Metal ion ची साईज, स्मॉल साईज हायर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. म्हणजे जेवढी त्या मेटल आयनची साईज लहान असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. स्मॉलर द साईज ग्रेटर विल बी द स्टॅबिलिटी. लक्षात आले. मग यामध्ये इर्विंग विल्यम ऑर्डर ऑफ द स्टॅबिलिटी, ही जी काय ऑर्डर तुमच्या समोर दिलेली आहे ती इर्विंग विल्यमची ऑर्डर आहे. आपण कॅडमियम 2+ पासून कॉपर 2+ पर्यंत साईज कमी कमी होत जाते. अँड ऍज साईज डिक्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ देअर कॉम्प्लेक्सेस गेट इन्क्रीजेस. चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयन, ग्रेटर द चार्ज ग्रेटर विल बी द स्टॅबिलिटी. जेवढा चार्ज जास्त असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. चार्ज रेडियस रेशिओ इज हाय, मोर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. म्हणजे चार्ज रेडियस रेशिओ, त्या मेटल आयनचा चार्ज जास्त पाहिजे आणि रेडियस लहान पाहिजे. म्हणजे पहिला आणि दुसरा मुद्दा, साईज लहान पाहिजे आणि चार्ज जास्त पाहिजे. याचाच अर्थ चार्ज टू रेडियस रेशिओ शुड बी हाय विच हॅव ग्रेटर और मोर स्टॅबिलिटी. And last one is that ligand, nature of the ligand. The greater the basic strength of ligand, greater will be the stability. त्या लिगॅन्डची बेसिक स्ट्रेंथ जास्त पाहिजे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याची टेंडन्सी जास्त पाहिजे. म्हणजे बेसिक स्ट्रेंथ जेवढी जास्त असेल लिगॅन्डची तेवढं त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी सुद्धा जास्त असणार आहे. नाऊ ऍप्लिकेशन्स ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे काही कमर्शियल फील्ड मधले ऍप्लिकेशन्स आहेत. पहिलं एक्स्ट्रॅक्शन ऑफ नोबल मेटल, जे प्लॅटिनम असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, यांच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा आपण वापर सायनाइड प्रोसेस मध्ये आपण केलेला आहे. आठवत असेल तर बघा, सायनाइड प्रोसेस, लिचिंग प्रोसेस, त्याच्यामध्ये आपण प्लॅटिनम, गोल्ड आणि निकेल, सिल्वर आणि गोल्ड यांचं एक्स्ट्रॅक्शन आपण बघितलेलं आहे.
कॉम्प्लेक्स फॉर्मेशन यूज्ड इन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काही अमोनियम कॉम्प्लेक्स तयार केले जातात. लक्षात आले. कॉपर Cu2+ डिटेक्ट करण्यासाठी त्याचं ब्लू कलरच्या कॉम्प्लेक्स मध्ये रूपांतर केलं जातं. तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये या कॉम्प्लेक्स फॉर्मेशन टेंडन्सीचा वापर केला जातोय. क्लोरोफिल इन प्लांट इज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. प्लांट मध्ये जे हरित लवक आहेत त्या हरित लवकामध्ये क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे. हिमोग्लोबिन हे आयर्न कॉम्प्लेक्स आहे. व्हिटॅमिन B12 इज द को कॉम्प्लेक्स, हा को कॉम्प्लेक्स आहे. तर या पद्धतीनं हे जे काही बायोलॉजिकल मटेरियल आहेत, मग क्लोरोफिल असेल, हिमोग्लोबिन असेल, ब्लड असेल, व्हिटॅमिन B12 असेल, सो दीज आर द कॉम्प्लेक्सेस, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. सिस प्लॅटिन मगाशी आपण एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर आहे. सिस प्लॅटिन, तर सिस प्लॅटिन दॅट इज PtCl2NH3 ट्वाइस दॅट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये सिस प्लॅटिन वापरलं जातं आणि याच्यावरती MCQ मागं विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर? द आन्सर इज दॅट सिस प्लॅटिन. And then EDTA is used for to treatment poisoning by the lead. लेडनं पॉइझनिंग झाला असेल तर ते लेडनं झालेलं पॉइझनिंग कमी करण्यासाठी EDTA हा चिलेटिंग एजंट त्या ठिकाणी वापरला जातो. द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज युज्ड ॲज इलेक्ट्रोलाइट इन इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ द सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर आणि गोल्डच्या इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये त्या सिल्वर आणि गोल्डच्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. EDTA complex is formed with calcium and magnesium, so it is used for the estimation of hardness of water. पाण्याचे हार्डनेस काढण्यासाठी EDTA कॉम्प्लेक्सचा वापरला जातो. EDTA बरोबर ती टायट्रेशन केलं जातं टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ द वॉटर. कॉम्प्लेक्स आयन आर फॉर्म बाय मॉडिफाईंग द रेडॉक्स बिहेवियर ऑफ द मेटल. जे काही कॉम्प्लेक्स आयन तयार होणार आहेत मॉडिफाईंग द रेडॉक्स बिहेवियर ऑफ द मेटल आयन. तर मेटल आयनचं जे काही रेडॉक्स बिहेवियर आहे ते मॉडिफाय करण्यासाठी हे कॉम्प्लेक्स आयन तयार केले जातील. सो दॅट्स ऑल अबाउट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड अँड हिअर वी कम्प्लिटेड द टॉपिक. जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त आपण पॉइंटचं डिस्कशन केलेलं आहे. एखादा दुसरा मुद्दा काही राहिला असेल तर आपण रेफरन्सेस मध्ये वाचू शकता आणि समजून चला तो नाही समजला तर विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. गुड डे.